काही पालघरचे आणि खोपोलीची मुलं खेळलेली होती आणि मुंबईचे ज्यांनी मोठ्या मोठ्या संघांना पराभूत केलं. पहिला बॉल महेशचा, काही अंशी धीमागतीचा बॉल होता, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, कव्हर पॉईंटला शतरक्षक अवेलेबल होते, बॉल अडवला जातोय तोपर्यंत एक सिंगल वेगाने पूर्ण केलेली आणि अशा पद्धतीने श्री गणेशा होतोय रॉयल्स संघाचा एक धाव. राज घोटणकर संघाचा सरसेनापती आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मगाशी आपण डिस्कस करतो लांजा, राजापूर, त्यानंतर संगमेश्वर, चिपळूण या परिसरामध्ये आपलं गाव टू गाव क्रिकेट देखील खेळत असताना मुंबईच्या आपल्या खेळाडूंना देखील घेऊन आणि खूप चांगली कामगिरी करणारा खेळाडू आहे कर्णधार. पुढचा चेंडू स्लोवर वन, मिस टाइम होतोय. बघूया संधी निर्माण होणार का, मात्र नाही. चेंडू सीमा पार जातोय आणि हा येतोय षटकार अमित कोहलीच्या बॅटमधून. धाव संख्या 7. रबर बॉलला हवा दिली तर तो बॉल सीमारेषेच्या बाहेर जातो आणि तेच कुठेतरी पाहायला मिळालं. काही अंशी मिसटाईम जरी होता पण त्यानंतर रिझल्ट तुमच्या समोर आहे. परिणामालाच आपण खूप जवळून पाहतो आणि परिणाम 6 धावांचा पाहायला मिळते आणि त्या परिणामासाठी आपण जी मेहनत घेतलेली आहे ती तर लक्षात घ्यायलाच हवी आणि अमित कोहली यांच्या बाजूने ती जबाबदारी उचलली जाते आणि जबाबदारीचा षटकार अमित कोहलीच्या बॅटमधून येतोय. रॉयल्स टर्नर्ससाठी धावसंख्या पोहोचते 7 वर. सुरुवात महेशच्या वतीने आपण पाहतोय गोलंदाजी करताना. पहिल्या चेंडूवर बंटी बद्रिके यांनी एक सिंगल पूर्ण केली आणि त्यानंतर शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, बॉलला टर्न होऊ दिलं. वेट अँड वॉच पॉलिसी अमित कोहलीची पाहायला मिळाली त्या षटकारासाठी. हाफ ट्रॅकर थोडंसं बदल आली तर पायांची स्ट्राईड मोठी केली. एक बाउन्सर होता ऑफस्टमच्या बाहेरचा, तो अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता पण तो फसतोय. बॅट आणि बॉलमध्ये नो कनेक्शन, डॉट बॉल. डावखुरा गोलंदाज जरी असला तरी वैविध्यपूर्ण गोलंदाजी करणार म्हणून फ्लाइंग स्लिप आपण पाहतोय. एक ट्रॅप तयार केलेला आहे, जाळं विणलेलं आहे. बघूया या जाळ्यामध्ये कोण अडकतोय. स्ट्राईकला सज्ज होते पुन्हा एकदा अमित. पुढचा चेंडू. आता मात्र या चेंडूला खेळायचं होतं, मात्र ज्या पद्धतीने खेळायचं होतं ती एलिव्हेशन आणि डिस्टन्स नाही मिळालं. मिडॉनला त्या ठिकाणी वाईडिशला जाऊन शॉट मिडॉनला खेळाडू फील्ड करतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकतंय. धावसंख्या 8. 4 चेंडू पहिल्या षटकातील. पहिल्या चेंडूवर 1, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसरा डॉट, चौथ्यावर 1. महेश शिंदे पहिलं षटक टाकतोय आणि स्ट्राईकला आता बंटी. बंटी अटॅकिंग स्ट्रॅटेजीसाठी खरं तर ओळखलं जातो पण महेश शिंदे हे देखील बंटीला ओळखून खेळतात. पंच केलाय, बॉलला पाठवलंय डीप, कव्हर पॉइंट सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. बंटीच्या बॅटमधून येतोय चौकार. खूप छान पद्धतीने असे जेव्हा फटके पाहायला मिळतात कव्हर किंवा एक्स्ट्रा कव्हरच्या वरून लॉफ्टेड ड्राईव्ह असतील, काल अनिकेत शिंदेने मारलेला ड्राईव्ह किंवा आज देखील आपण डावखुऱ्या फलंदाजांना पाहिलं ज्या पद्धतीने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड एक आपण पाहिला, त्यानंतर रोहितला पाहिलं. खूप चांगल्या प्रकारचं सौंदर्य पाहायला मिळतं. पुढचा चेंडू गती परिवर्तन आहे, पुन्हा एकदा गॅप शोधून काढला आहे. कव्हर पॉईंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने दणदणीत सणसणीत अजून एक खणखणीत चौकार. धावसंख्या पहिल्या षटकानंतर 16 धावा बिनबाद. प्रथम फलंदाजी करताना रॉयल्स टर्नर मीरा रोड. चांगली सुरुवात रॉयल्स टर्नरची. रॉयल एंट्री पाहायला मिळते बंटी बद्रिकेची. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. अमित कोहली 3 चेंडू 7 धावा, 3 चेंडू 9 धावा. बंटी बद्रिके करंट रन रेट 16ची आपण पाहतोय. छान पद्धतीने या ठिकाणी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेमधील सर्वाधिक धावसंख्या आपण पाहिलेली आहे पॉवर प्लेमध्ये. काल ज्या प्रकारे सुरुवात केली होती केतन म्हात्रेने, आज या स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा सचिव जनमित्र फाउंडेशन आदरणीय सन्मान्य राजेश भट साहेब यांचे या स्पर्धेच्या निमित्ताने या दुसऱ्या दिवशी हार्दिक स्वागत. आज अंतिम दिवस ग्रँड फिनाले डे. राजेश भटजी आपका हार्दिक स्वागत, सुस्वागतम. सर्व पाहुण्यांचं स्वागत तर महत्त्वाचं आहे आणि त्याच पाहुण्यांच्या आशीर्वादाने खरं तर आयोजकांना तो हुरूप येतो स्पर्धा बनवण्याचा, स्पर्धा आयोजित करण्याचा. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर मोईन येत आहेत. स्ट्रायकर एंडला आपण बंटी पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंडला आपण अमित कोहली स्ट्रायकर एंडला आहेत आणि नॉन स्ट्रायकर एंडला बंटी बद्रिके आपण पाहतोय. चांगली सुरुवात तर रॉयल स्टरची झालेली आहे पण सिद्धेश्वर बॉईज जसा आपण उल्लेख केला मागच्या 2 पर्वांमध्ये अंतिम सामना खेळलेली ही टीम आहे आणि त्याचमुळे एक चांगलंच सामर्थ्य त्यांच्याकडे आहे पण वेग भन्नाट आहे. या ठिकाणी मोईनचा वेग भन्नाट आहे आणि त्या वेगाला कुठेतरी आपल्या लक्षात घेऊन आता खेळ करावा लागेल, तो म्हणजेच अमितला. नक्कीच 3 वर्षामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या वर्षी बिलाल जो उत्कृष्ट फलंदाज ठरला होता, त्यानंतर दुसऱ्या पर्वामध्ये आपण शाहिदला पाहिलं होतं. बघू यावर्षी मग कोण ठरतोय. पुढचा चेंडू मोईनचा, फुल टॉस चेंडू
निश्चितपणे संधी मिळणार. मोठा बाउन्स आणि वन बाउन्स चेंडू सीमा पार चौकार. ज्या वेगाने टाकला होता तितक्याच वेगाने बॅकलिफ्ट आपण पाहिली अमित कोहलीची आणि निश्चितपणे या देखील चेंडूवर मिळतोय अजून एक सुंदर असा बहारदार चौकार. सुरुवात सोपी नसते, सुरुवात सोपी बनवावी लागते आणि ती सुरुवात अमित कोहलीने सोपी बनवलेली आहे रॉयल स्टनर्ससाठी. आणि काय रॉयल खेळ पाहायला मिळाला आहे. एका बाजूला अमित कोहलीने या डावाची सुरुवात षटकाराने केली, त्यानंतर बंटी बद्रिकेच्या यांच्या वतीनं पहिल्या षटकाच्या शेवटच्या 2 बॉलवर 2 चौकार आले. त्याचमुळे कंप्लीट पॅकेज आहे बॅटिंगचा. अमित आणि बंटी ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, बॅटची एज, बॉल पोचते मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल, पूर्ण एक सिंगल, धावसंख्या पोचते बिनबाद 21 धावा. रॉयल स्टनर्स पिरा रोड. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं मणीची 16 धावा आल्या होत्या आणि आत्ता 3 चेंडूमध्ये आत्तापर्यंत 5. त्यामुळे मोहीन देखील हाच प्रयत्न करेल. दोन्ही संघ ज्या पद्धतीने क्रिकेट खेळणार आहेत, अमित कोहली आणि विशेषतः बंटी यांचा गडी बाद करण्याचा प्रयत्न असेल, विकेट घेण्याचा ब्रेक थ्रू देण्याचा प्रयत्न असेल मोहीनचा, ज्यासाठी तो ओळखला जातो आणि तो सज्ज होते. पुढचा चेंडू रॉयल स्टनरकडून आपण जर पाहिलं तर नेहमीच आमिर दाफेदार स्ट्रायकर एंडला पाहतो, नेहमीच ती सुरुवाती जोडी आपण पाहतो, उबेदला पाहतो स्ट्राईक करताना. पण यावेळेस जोडीमध्ये थोडासा बदल पाहायला मिळालेला आहे. अमित कोहली आणि बंटी बद्रिके यांना कुठेतरी प्रमोट केलेलं आहे आणि त्यांनी त्यांचं प्रमोशन सांभाळताना आपल्या संघाच्या धावसंख्येला प्रमोट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आतापर्यंत केलेले आहेत. दोघांचा स्ट्राईक रेट अप टू डेट राहिलेला आहे, पण मोहीनची कामगिरी देखील या षटकामध्ये चांगलीच राहिली. नक्कीच वाट पाहिली आणि त्यानंतर चेंडूला क्लिअर करतोय अजून एक हाय हॅन्ड हँडसम अनदर बिग वन. बंटी बद्रिके इज ऑन फायर. 5 चेंडू वैयक्तिक 15 धावांवर नाबाद खेळी करताना. नुकताच उल्लेख केला मणिजी यांनी की ओपनिंग आपण जरी वेगळी पाहिली मात्र जो एक ड्रीम स्टार्ट आवश्यक आहे आक्रमकपणे तो या ठिकाणी मिळून देतो आपल्या संघाला बंटी बद्रिके. चांगल्या स्थितीमध्ये जातं बघा. जेव्हा कॅप्टन नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतो अशा वेळेला तो माइंडसेट असतो की एक चांगला आपण धावफलक सजवला तर आपल्या गोलंदाजांचं पाठबळ वाढेल आणि तेच कुठेतरी स्ट्रॅटेजी अंतर्गत जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. कव्हरला टार्गेट करताना 6 धावा कव्हर केलेल्या आहेत बंटी बद्रिके. अनस्टॉपेबल. रॉयल स्टनर एका चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचते. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या झाली 33 धावा. बिनबाद 33. एक चांगली स्टार्ट. नक्कीच खूप सुंदर अशी सुरुवात. बघा टायमिंग काय होतं, परफेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. जलद गतीने मोहीनने या ओव्हरमध्ये जास्त जलद गतीने ऑफ स्टंपच्या खूप बाहेर होता. फुल टॉस मिळाला. आमच्या व्यासपीठाला आणि समालोचन कक्षाला स्टेजला जे मान्यवर आहेत यांना मानवंदना देणारा एक हाय हँडसम उत्तुंग षटकार. बॅकलिप खूप छान आहे. बंटी बद्रिकेची ओळख मुळात टेनिस क्रिकेट म्हणा किंवा पावसाळी रबर बॉल क्रिकेटसाठी ओळख हीच आहे की आक्रमकपणे खेळणं. क्वचित आपण याला पाहिलं आहे की कमी बॉलमध्ये आपण जास्त बॉलमध्ये कमी धावा केलेल्या आहेत. मात्र या ठिकाणी 6 चेंडू 21 धावा, 350चा स्ट्राइक रेट आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला 200च्या स्ट्राइक रेटने खेळतो अमित कोहली. सो 2 ओवर के समाप्ति के बाद बिना विकेट के नुकसान पर रॉयल स्टनर मीरा रोड 33 रन बना है बिना विकेट के नुकसान पर. अच्छी बल्लेबाजी, शुरुआत बहुत ही बढ़िया. ड्रीम स्टार्ट हैज बीन गिवन बाय बोथ द ओपनिंग बैटर. मोइन शेख के ओवर में 17 रन, पहले ओवर में महेश शिंदे के 16 रन बहुत ही खर्चीले यहाँ पर नजर आए. आता पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करण्यासाठी महेश शिंदेलाच बोलवण्यात आलेला आहे. सिद्धेश्वर बॉईज संघ थोडासा नाराज असेल, गोलंदाजांच्या वतीनं तशी कामगिरी पाहायला मिळाली. विकेटचा शोध घेण्याचा प्रयत्न तर नक्कीच गोलंदाज करतायत, पण फुल टॉस आणि हाफ ट्रॅकरवर ती सफलता तुम्हाला मिळू शकत नाही आहे आणि त्याच संधींचा फायदा कदाचित अमित आणि बंटी यांनी उचलला है. राजेश सर, निश्चित तौर पर जिस तरह का माहौल हम देख रहे हैं कि कोई भी बरसात की यहाँ पर नामो निशान नहीं है और ऐसे लग रहा है कि टेनिस क्रिकेट का एक अलग माहौल है, लेकिन रबर बॉल से क्रिकेट खेला जा रहा है. महेश शिंदे को यहाँ पर फिर एक बार आमंत्रित किया. अगली गेंद, पहली गेंद और अमित कोहली ने इस गेंद को भेज दिया है काउ कॉर्नर के ऊपर से. बेहतरीन स्ट्रोक, 6 रन. व्हाट अ शॉट. और उमेश वाघ का यहाँ पर स्वागत किया है. मोरवा के बेहतरीन खिलाड़ी जिनका स्वागत 6 के साथ अमित कोहली. कमाल की गेंद, गेंद गई दूरी. बल्लेबाज का नाम है अमित कोहली. 6 रन. रॉयल स्टनर्स संघामध्येच तो तुम्हाला उमेश वाघ खेळताना पाहायला मिळतील. म्हणजे आता पूर्ण तयारीनिशी रॉयल स्टनर हा संघ आलेला आहे, कारण त्यांचे घरचे खेळाडू अजूनही कुठेतरी प्रतीक्षेत आहेत. पण या ठिकाणी जिंकण्यासाठी तुम्हाला सर्व पर्याय वापरावे लागतात आणि एक चांगली सुरुवात जे पर्याय वापरलेत खरं तर अमित कोहली आणि बंटी बद्रिके. अमितने आतापर्यंत 18 धावांचं योगदान दिलं, बंटीने आतापर्यंत 21 धावांचं योगदान दिलं आणि 13 चेंडूंमध्ये रॉयल स्टनर्स संघ पोहोचलेला आहे. बिनबाद 39 धावा, 39 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. कालपासून आपण 2 दिवसाचा जर एक लेखाजोखा पाहिला, आलेख पाहिला तर 3 ओव्हरमध्ये 60 धावा केल्या होत्या. केतन म्हात्रे यांच्या संघाने व्ही लायन्स कटक ओडिशा जो फायनलमध्ये आपण पाहायला पोहोचलेला आहे आणि
काल आपण 2 संघांना पाहिलं, आज देखील एका संघाला पाहिलं 51. पुढचा चेंडू कव्हरला प्रोटेक्शन घेतलेला आहे, डीपला 1 धाव निश्चितपणे मिळेल जोपर्यंत चेंडू फेक होईल. आणि चेंडू फेक नंतर एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 40, टप्पा पडल्याने थोडंसं बाहेर निघणारा चेंडू, म्हणून डीप कव्हरला या ठिकाणी प्रोटेक्शन आपण पाहतो. एक फ्लाइंग स्लिप आहे. पुढचा चेंडू महेश शिंदे, स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट, राईट इन अ स्लॉट, आउट ऑफ द प्लॉट, अनदर बिग वन. नक्कीच मला एक चर्चा करायची आहे, पण ती चर्चा केली तर कुठेतरी ते हिंड जाईल, म्हणून ती चर्चा जेव्हा वेळ येईल तेव्हा नक्कीच राजेश सर मी तुमच्याशी करणार आहे. तुर्तास धावसंख्या झालेली आहे 46. जेव्हा आतापर्यंत 15 चेंडूचा खेळ झाला, रिप्लेमध्ये पाहायला आवडेल बंटी बद्रिकेचा तो अटॅकिंग मूड, फुल लेनचा बॉल ऑफस्टमच्या बाहेरचा आणि त्यानंतर ऑन ड्राईव्ह आणि परफेक्ट एक्झिक्युशन बॉल, काऊ कॉर्नर, डिपीट विकेट, सीमारेषा पार, षटकार येतोय. ओळख आहे, हीच ओळख आहे, म्हणूनच या ओळखीसाठी ओळखला जातो हा फलंदाज. व्हाट अ शॉट, सामने गेंद नहीं कर सकते इस बल्लेबाज को, ये आपको मौका नहीं देंगे. डोंट बोल सच अ लाइन एंड लेंथ फॉर दिस काइंड ऑफ अ बैट्समैन. अनदर ब्यूटीफुल स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. मैग्निफिसेंट बैटिंग बाय बंटी बद्रिके फॉर रॉयल स्टनर इज ऑन फायर and score moves to. Look at the action replay. Over pitch delivery, right in the slot, another beautiful stroke, high and handsome in the air, out of the park toward the second tiers of the opponent building side. What a shot, absolutely wonderful. निर्भीड, बिंदास आणि या ठिकाणी 50 ओलांडलेली आहे रॉयल स्टनर्सचे. बिनबाद 52 धावा, पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप. त्यातल्या त्यात विक्रम हे मोडीत काढण्यासाठीच बनवले जात असतात. या अगोदर आपण विनायक भोईरचे 6 चेंडू 6 षटकार पाहिले. बंटी बद्रिके आता आपण पाहतोय त्याच्या वतीनं 4 चेंडू 4 षटकार आलेले आहेत. आणि महेश शिंदेचं हे महागडं षटक, या षटकावर त्यांनी खर्च केलेले आहेत 19 धावा. नक्कीच आज राजू मिश्राजी नाही तर निश्चितपणे कित्येक वेळा 2-2 गेले असते. आता मात्र या चेंडूला देखील दिशा दिली आहे, मात्र थोडासा मिस टाइम आहे. डीपला खेळाडू आहे, निश्चितपणे 1 धाव मिळेल जोपर्यंत चेंडू फेक होईल. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 53. तिसरं षटक मार्गस्थ. या तिसऱ्या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आणि सुरुवात छान आहे. प्रमुख जो त्यांचा गोलंदाज आहे 1.5 म्हणजे 36 धावा कुठल्यात. अक्षरशः बंटी बद्रिके 9 चेंडू 34, 8 चेंडू 19 धावांवर अमित कोरी. लेफ्ट आर्म राउंड द विकेट, शॉट चेंडू आणि बघा फुल पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल आउट ऑफ द पार्क. अनदर बिग वन. व्हाट अ बैटिंग, इट्स अ लॉलीपॉप. Shot up good lane delivery. Batsman waiting for that shot delivery. High and handsome driven over the mid wicket. Another big one. And score moves to 59 after 3 overs completed for the loss of 0 wicket. Amit Kori is playing on 9 balls 25. And Bunty Badrike 9 balls 34. What a start. It's a dream start. ड्रीम स्टार्ट आपण हा शब्द उल्लेखित केलेला आहे, पण प्रत्येक संघाला त्यासाठी मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत अमित आणि बंटीने घेतलेली आहे. आणि दोघांचं कॉन्ट्रीब्युशन चांगलंच राहिलं आहे. दोघांच्या खात्यामध्ये 9-9 चेंडू गेलेले आहेत आणि एक जमेची बाब सिद्धेश्वर बॉईजची एकही एक्स्ट्रा नाही आहे. ही एक प्रशंसनीय बाब आहे, पण विकेटचा शोध घेणं देखील तितकंच आवश्यक होऊन बसलेलं आहे आताच्या घडीला. कारण या ठिकाणी सिद्धेश्वर बॉईजकडून आता कुठला गोलंदाज वापरला जाईल ती चर्चा कॅप्टन करतायत आणि चर्चेनंतर नाव कोणाचं पुढे येते ते पाहूया, कारण नावं खूप आहेत तर त्या नावांची चर्चा देखील होईल. आणि आता नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकर तुम्हाला पाहायला मिळतोय, मोईनलाच कंटिन्यू करण्यात आलेला आहे. तर आता चौथ्या षटकासाठी स्पेल कंटिन्यू करण्यासाठी मोईन येतो. महेश शिंदे यांनी 2 षटकामध्ये 42 धावा खर्च केल्या आहेत. आपण जर पाहिलं तर मणीची फ्रंटलाईन बॉलर जेव्हा असतात तेव्हा जबाबदारीपूर्वक आपण गोलंदाजी पाहतो. आता मात्र या ठिकाणी आक्रमकता एवढी भयानक आहे की त्यासमोर सर्वच या ठिकाणी परास्त होताना आपण पाहतोय. पंचांचा इशारा येतोय, दोन्ही आपले हात बाजूला समांतर करून एक अवांतर धावेचं डिक्लेअर करतायत. धावसंख्या धावून पोहोचते 60. म्हणजे काल केतन मात्रे यांच्या संघाने देखील 3 षटकांमध्ये 60 केल्या. आता देखील आपण पाहतोय 3 षटकांमध्ये 59 होती, मात्र आता या ओव्हरची सुरुवात त्यामुळे 60 धावा. चांगले अपडेट्स आपले स्कोरर या ठिकाणी घेत आहेत. मिस्टर आशिष उपाध्याय अचूक असं अक्षर आणि कळेल या भाषेमध्ये ते वर्णन आपल्या स्कोरशीटवर करतायत. त्यानंतर समालोचकाच्या भूमिकेत देखील आपण त्यांना सातत्याने पाहतोय. बॉल फ्लाय स्लिपला आहे, शतरक्षक बॉलवर आहे, कॉल चुकला, गरज नव्हती, पण या ठिकाणी नशिबाची साथ मिळते ती म्हणजे अमित कोरीला. बाद होता होता वाचले, मैदानात थांबण्याची संधी अमितला मिळते. आणि अशा जर तुम्हाला जर चुका तुम्ही कराल, कारण आत्ताच तुम्ही खूप मागे आलेले आहात. 20ची सरासरी आहे,
या ठिकाणी जर अशीच फलंदाजी राहिली तर 120 प्रोजेक्टेड स्कोर आहे आणि संधी मिळणार होती, मात्र संधीचं सोनं करता आलं नाही. पुढचा चेंडू मोईन याचा. आता मात्र या चेंडूला खेळून काढले बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. खेळाडू त्या ठिकाणी पोहोचतोय स्वतः. एक धाव पूर्ण केली महेश शिंदे. जोपर्यंत वेट अँड वॉच, बट वेट कॉल हॅज बीन गिवन बाय अमित कोरी टू बंटी बद्रिके. सो अनदर सिंगल ॲडिंग इन द स्कोर अँड स्कोर मूव्स टू 62 फॉर द लॉस ऑफ 0 विकेट इन द 4th ओव्हर. पहिल्या ओपनिंग पार्टनरशिप मला वाटतं ही सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळते, 62 धावा. क्या बात आहे. खूप चांगला फ्रेश अपडेट पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. ओव्हर द विकेट. क्लासिक हिट. पण त्या ठिकाणी पाहूया निर्णय येऊ द्या पंचांचा. येस, पंचांचा निर्णय षटकार येतोय बघा. त्या ठिकाणी तारेला लागूनही बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे आणि त्यामुळे तुमचं कर्तृत्व उंच असेल तर नशिबाला सुद्धा तुमच्यासमोर झुकावं लागते. कर्तृत्व म्हणजे ज्याच्यामध्ये बंटीचं पाहायला मिळते, तो मात्र आक्रमक पवित्र्यामध्ये खेळतोय. संघाला 100 पलीकडे घेऊन जाण्याचं स्वप्न तो मनात ठेवून आहे. नक्कीच कालपासून ज्यावेळेस मनीची आपण पाहिल्या गोलंदाजांनी चुका केल्या त्यावेळेस त्याचा मोठा या ठिकाणी त्यांना कुठेतरी धोका बसलेला आहे. आणि आता बघा ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, फुटबॉलप्रमाणे आता बॉल दिसतोय बंटी बद्रिके आला. 34 वर खेळतोय. अजून जर 3 षटकार लागले तर निश्चितपणे या ठिकाणी अजून एक आपल्याला म्हणू शकतो की अर्धशतक अधोरेखित करता येईल. मात्र क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टन्टी. वी कांट से फ्रॉम हियर विच टीम विल बी गो थ्रू द नेक्स्ट राउंड बिकॉज द फर्स्ट इनिंग इज गोइंग ऑन. पहिलाच डाव सुरू आहे. मात्र शक्यता आहे, नाकारू शकत नाही. ज्या प्रकारची बॅटिंग करतोय तो म्हणजे बंटी. कमबॅक करावं लागेल मोईनला. एक्झॅक्टली. खरं तर त्यासाठीच तुम्हाला निवडले. फक्त संघात सहभागी होऊन चालत नाही, प्रतिस्पर्धी संघावर तुटून पडावं लागते आणि मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः सिद्धेश्वर बॉईजवर तुटून पडलाय बंटी बद्रिके. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर 46 धावसंख्या 46. 12 चेंडू. ज्या वेळेस जे प्रेक्षक या ठिकाणी टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून जी ही स्पर्धा पाहत असतील त्यांना टेनिस क्रिकेटमधल्या वेगवेगळ्या अशा खेळी आठवत असतील. बघा बॅकफुटला जाऊन ज्या प्रकारे जागा बनवली बघा, तयार होता ऑफस्टम्पच्या बाहेर. फक्त गोलंदाजांनी शॉर्ट चेंडू टाकलेत, ओव्हरपिच चेंडू टाकलेत आणि ऑफस्टम्पच्या बाहेर रूम बनवून खेळायला जागा दिली. ओव्हरपिच चेंडू जलद गतीने. आता मात्र मिस टाईम होतोय. ड्रिल करून दाखवतोय हेलिकॉप्टर, मात्र नाही आहे. आणि निश्चितपणे या चेंडूवर पहिल्यांदा कुठेतरी आपण डॉट निर्धाव चेंडू पाहतोय. 3.5 74 धावा. आता जर बंटी यांनी अर्धशतक पूर्ण केलं तर नॉस्ट्रा चषकाचं ते दुसरं अर्धशतक ठरू शकते. पहिलं अर्धशतक या अगोदर आपण पाहिलं होतं. आज विनायक भोईरचे 46 धावा आपण पाहिल्या. आता बंटी बद्रिकेच्या 46 धावा आपण पाहतोय. पण बंटीचा वेग भन्नाट आहे. काल मंगेश वैती यांनी अर्धशतक पूर्ण केलं होतं या स्पर्धेतलं आणि पाहूया दुसरा तो मान मिळतोय. पण मोहीन शेख शेवटचा एक बॉल बाकी त्याच्या स्पेलमधला फायदा उचलेल का या शेवटच्या बॉलचा? सरळ बॅटचा केलाय वापर, पॅरलल स्ट्रोक आणि अशा पद्धतीनं बंटी बद्रिकेचं अर्धशतक पूर्ण. इथे तिथे वहा देखू जहा. मैदानाच्या आतमध्ये दुपारच्या सत्रात बंटी बद्रिकेची हवा. नक्की जबरदस्त अप्रतिम. 14 चेंडू आणि 52 धावा नॉट आउट. 7 षटकार 2 चौकार. देखो गांव सजने लगा, ढोल बजने लगा, कोई लौट के आया है. और जिस तरह से ये बल्लेबाज, कमाल की बल्लेबाजी, ऑन दी अप लॉफ्टेड ड्राइव, ओवर पिच गेंद को भी जिस अंदाज से वो खेले थे, फुल पावरफुल और कवर के ऊपर से रूम बनाकर खेलने में अलग अलग स्ट्रोक. एकदा खेळाडूला आपल्याला मानवंदना द्यायची. आपण उत्तर मुंबईतले प्रेक्षक आहोत, एकदा जोरदार टाळ्यांचा गदर करूया आणि बंटी बद्रिके याचं अभिनंदन करूया. उत्कृष्ट फलंदाजी. मनीषजी कालपासून आपण पाहतोय शुभम सांगळे याने टाकलेल्या युवा खेळाडूने षटक डिफेंड केलेल्या धावा 50 धावा मंगेश वैती यांच्या. आज हॅट्रिक मुकेश दासची. त्यानंतर आपण 6 चेंडू 6 षटकार विनायक भोईर यांचे. त्याच्या वैयक्तिक 46 धावा. केतन मात्रेचे काल 4 चेंडूमध्ये 4 पॉवर प्लेची सुरुवात षटकार. आणि आता बंटी बद्रिके 14 चेंडू 52 धावा. 350 नाही 450. म्हणतो सूर्यकुमार यादव पहिल्या 2-3 बॉलमध्ये सेट झाल्यानंतर जी बॅटिंग करतो त्याप्रमाणे आता बंटी बद्रिके बॅटिंग करतोय. आता तुमच्याकडे जे पर्याय आहेत त्या पर्यायांचा वापर करता आला पाहिजे, केला पाहिजे, करावा लागतो. विकास झकास कामगिरीसाठी ओळखला जातो. पुण्याहून थेट मुंबईमध्ये फुलालींचा बॉल, वाईड ऑफ व्हॉली, ड्राईव्ह केल्या बॉलला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पाय टाकून बॉल अडवण्याचा प्रयत्न, पण त्याचा प्रयत्न पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची हमी. अमित कोरीच्या वतीने येतोय हा चौकार.
बघा प्रत्येक बॉल ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाज टायमिंग करतायत, एव्हरी बॉल ओव्हर पिच. आपण ओव्हर पिच, शॉर्ट चेंडू किंवा ऑफस्टंपच्या बाहेर निघालेले रूम बनवून मारलेले फटके हेच आपण आतापर्यंत पाहिलेत. स्लोअर वन कोणी अजूनपर्यंत केलेलं नाही. या आपण 4थ्या-5व्या षटकापर्यंत पाहिलं आहे की लेग कटर थोडंसं बाहेर निघणारा बॅट्समनला थोडंसं चकित करणारे नाही पाहिलेत. त्यामुळे बॅट्समनला संधी मिळते आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड देखील आपण जास्त फटके पाहिले. पुढचा चेंडू आता मात्र फुलर लेन वाईड यॉर्कर अटेम्प्ट केला होता, खेळून काढलेल्या अलॉंग विथ द कार्पेट कव्हरला एकदा पूर्ण करतो जोपर्यंत त्या ठिकाणी फील्ड करेल, थ्रो करेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 86. 5वं षटक सुरू आहे. अजूनही जर आपण पाहायला गेलो 10 चेंडू आहेत, 90 नाही 100 होणार का? या ठिकाणी आयएसटी चषकामध्ये विकासची कामगिरी भन्नाट होती, रणजित फराटेची भन्नाट होती, हर्षवर्धन सांगळे यांनी देखील जबरदस्त कामगिरी केली आहे. पण आता नॉस्टार ट्रॉफीमध्ये कामगिरी कोणाची चांगली आहे? आपला फटका 440 वोल्टचा झटका, इलेक्ट्रिफाइंग सिक्सर बाय बंटी बद्रिके. नक्कीच बंटीने वाजवलंय घंटी, दिल में बजी घंटी. आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग करतोय, 15 चेंडू 58 धावा, 92 धावा, स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या. आता किती विक्रम नोंदवायचे आपण ती चर्चा करणार आहोत. विशाल नाणेकर आमच्या सोबत डिजिटल स्कोरर म्हणून उपस्थित आहेत. पहिल्या विकेटसाठी भागीदारी, त्यानंतर सांघिक धावसंख्या सर्वोच्च आतापर्यंत नॉस्टार ट्रॉफीची, त्यात एक अर्धशतक आपण पाहिलं ते म्हणजेच बंटी बद्रिकेचं. अमित कोहली हे देखील तितके चांगले खेळत आहेत. 2 फलंदाज अक्षरशः भाव खाऊन जातात मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल, संधी आहे, क्षेत्ररक्षक पॉईंटचा थोडा दूर राहिलाय. 1 धाव पळून पूर्ण केलेली आहे. एका धावेची होते नोंद, धावसंख्या पोहोचते बिनबाद 93. अमित खेळतोय 31 वर, बंटी खेळतोय 58 वर आणि एक चांगल्या लईमध्ये हे दोन्ही फलंदाज दिसत आहेत. आपण जर डॉट बॉल्सचा आढावा घेतला तर जवळपास 4 डॉट बॉल्स या पूर्ण डावामध्ये पाहायला मिळालेत आणि सर्वाधिक वैयक्तिक स्कोर आपण जर पाहिला तर बंटीचा 59. फुल टॉस, ऑन ड्राईव्ह, मिड ऑन नाही आहे, क्षेत्ररक्षक आहे, काऊ कॉर्नरचा बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होते. गोलंदाज खूप आहेत. जर आपण चर्चा केली तर रणजित फराटे, हर्षवर्धन सांगळे हे देखील तुम्हाला या सीझनमध्ये चांगलीच गोलंदाजी करताना पाहायला मिळालेले आहेत. त्यापैकी विकासची झकास कामगिरी सुद्धा या सीझनमध्ये पाहिले. पण शेवटचा एक मौका बाकी आहे या डावातला विकासकडे. नक्कीच शेवटचा चेंडू विकासचा आणि आता मात्र पंचांचा इशारा येतोय नो. क्या करे क्या ना करे, कैसी मुश्किल हाय, कोई तो बताए इसका हल हो मेरे भाई. बाय बाय बॉल, हाय भाई. 6 रन आणि धावसंख्या 3 आकडी पोहोचलेली आहे. 100 पार. रॉयस्टनस आणि नॉस्टार ट्रॉफी मध्ये सर्वोच्च धावफलक पाहायला मिळते. अजून एक षटक बाकी आहे. अजूनही या षटकातला एक बॉल बाकी आहे. नक्कीच आणि फ्री हिट दे घुमाके आणि बंटी बद्रिकेचा क्लास आपण पाहतोय. अक्षरशः धुलाई आणि समोरच्या दिशेला क्या बात है. एकदा जोरदार टाळ्या होत्या बंटी बद्रिकेसाठी. धावांचा डोंगर उभा केलेला आहे. ज्या प्रकारची बॅटिंग फुटबॉल प्रमाणे चेंडू न दिसतोय, तो आला, तो खेळला, त्याने सिद्ध केलं आणि आता मात्र धावांचा पाऊस पाडतोय. बघा ऍक्शन रिप्ले, बॅकफुटला गेल्यानंतर तयार होते. निश्चितपणे जाग्यावरूनच खडे खडे ऑन दी अप, समोरच्या दिशेला हवेमध्ये एखादा उडणारा पक्षी त्याच्याही वरती बॉलची टिकली करतोय. जसं टेनिस क्रिकेटमध्ये जयेश दादरकर सरांचं एक वेगळं वैशिष्ट्य होतं. उंच मारतोय, ऑफ स्टंपच्या बाहेर वाट पाहिली आणि वाट लावली. समोर लॉंग ऑफच्या वरून उत्तुंग षटकार आणि धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 107 धावा, 107. Still 6 balls are remaining to deliver of this first inning. Yes, only 6 balls left. And batsman is on strike, Amit Kohli. What a partnership. Individual highest score. हर्षवर्धन सांगळे या गोलंदाजाला आता बोलवण्यात आलेला आहे. हर्ष येत आहेत शेवटच्या षटकासाठी. आमच्या उपाध्याय सरांना वाटलं होतं की डाव संपला की काय. डाव बाकी आहे, एक षटक बाकी आहे. शेवटचं षटक स्टार्ट. हवेत आहे अमित कोहली, यांना परतावं लागू शकते. हर्ष येत आहेत आणि आता पहिला धक्का बसतोय रॉयस्टनसला. 107 धावा, 1 गडी बाद. हर्षवर्धन आला आणि हर्षवर्धनने हर्ष उल्हास घेऊन आला. ज्या हर्ष उल्हासची गरज होती, लवकर उशिरा का होईना मात्र या ठिकाणी यश मिळतं. 107. आणि आता अर्षद पेंढारी आहे का बॅट्समन, नवीन फलंदाज. येस, पावसाळी रबर बॉल क्रिकेट थोडंसं तुम्ही 7-8 वर्ष मागे जा. दीपक शाह मेमोरियल ट्रॉफीची सुरुवात, तिचे पहिली 2 पर्व आणि त्या पहिल्या पर्वामध्ये या बॅट्समॅनने दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी जनरल अरुण कुमार वैद्य मैदान MHB कॉलनीमध्ये केलेला जबरदस्त चतुरस्त्र खेळ. अक्षरशः खेळपट्टीवर खूप पाणी होतं तरीसुद्धा
आक्रमकपणे रायगडमधले खेळाडू आहेत, पनवेल, रायगड, मगाशी उरणचे आपण पाहिले आणि खूप चांगल्या प्रकारे आपल्या संघाला जबाबदारपणे पुढे घेऊन जाणारा हा सरसेनापती आहे. रॉयल स्टनरचं प्रतिनिधित्व करताना नॉन स्ट्राईकला बंटी बद्रिके, स्ट्राईकला आपण पाहतोय हर्षद पेंढारी, पहिलं यश हर्षवर्धन. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. हो, हर्षला फोर्स केलंय आणि थेट लॉंग ऑन ची सीमारेषा दाखवली, आला आणि आपल्या येण्याची नोंद दिली. हर्षद पेंढारी खेचतोय दमदार षटकार रॉयल स्टनर साठी. स्टनिंग परफॉर्मन्स बाय ईच अँड एव्हरी बॅटर. नक्कीच स्टनर पवन, टेरिफिक, फॅब्युलस स्ट्रोक, शॉट ऑफ गुडलँड डिलिव्हरी, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ फिनिश, हा एल्बो अँड इन द एअर आउट ऑफ द पार्क, बिग वन. अक्षरशः हात आसुसलेले असतील जेव्हा वन डाऊनला तो जाणार असेल, कारण तो म्हणत असेल अमित कोहली फटके खेळतोय, बंटी बद्रिके, आणि आत्ता मला जेव्हा संधी मिळेल, म्हणजे वेल सेट डगआउटमधूनच तयार होऊन आलेला आणि येता क्षणीच पहिला चेंडूवरती समोर मारलेला उत्तुंग फटका, षटकार. स्ट्रोक बनवावा लागतो आणि चेंडूच्या हाताळणीमध्ये इतकी काही खराबी नव्हती. हार्ड लाईनवर बॉल पिच केला होता, पण त्यानंतर खडेकडे ताकदीचा वापर करताना तो फोर्स आपण हर्षदचा पाहिला. हर्षद तयार स्ट्रायकर एंडला. चांगला बॉल, वाईड यॉर्कर, हेच पर्याय जे तुमच्याकडे आहेत या शेवटच्या क्षणामध्ये तुम्हाला तुमच्या संघासाठी कुठेतरी फायदा देऊन जातील. हा डॉट बॉल खूप इम्पॉर्टंट होता हर्षवर्धनसाठी आणि सिद्धेश्वर बॉईजसाठी. नक्कीच 113-1 स्वतः देखील यष्टीरक्षकाला बघून असतोय. मात्र नॉन स्ट्राईकला अजूनही वाट पाहतोय बंटी बद्रिके. बघा फुलर लेन पूर्ण वाईड यॉर्कर, आता देखील फुलर लेन टाकलेला चेंडू. बंटी बद्रिके वाट पाहतोय की मला संधी मिळाली असती. 95, 90, 92, कारण काही दिवसांपूर्वी आपण थॉमसची एक मोठी खेळी पाहिली होती. मात्र बंटी बद्रिके, कारण मीरा भाईंदर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मॅकमिलन गोईन यांनी 74 धावांची खेळी केली होती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतं हर्षवर्धन. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत जसं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे हर्षवर्धनने चांगली कामगिरी केली आहे. फक्त 6 धावा दिल्या आहेत. मानाचा कर्णक पुणे ही स्पर्धा जिकडे झाली होती देवांश ट्रॉफी, आत्ताच हर्षने चांगलीच कामगिरी केली होती आणि म्हणूनच त्या कामगिरीच्या अंतर्गत त्यांना ती संधी मिळाली या मुंबईच्या स्पर्धेमध्ये नॉर्थ ट्रॉफीमध्ये आणि त्या संधीचं खूप चांगलं सोनं हर्षवर्धनने केलेलं आहे. या षटकात फक्त 7 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत आणि अजून एक चेंडू बाकी आहे. बऱ्यापैकी अडवलं रॉयल स्टनर्सला. धावसंख्या 114, 1 गडी बाद. बॅट्समनचं पदल आली ते ओळखून गोलंदाजी करणारा गोलंदाज, ज्याला चतुर गोलंदाज आपण म्हणू शकतो. धूर्त पुढचा चेंडू आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, राईट इन अ स्लॉट, अनदर ब्युटिफुल आउट ऑफ द प्लॉट. 77. शुभमन गिलचा लकी नंबर आलेला आहे बॅट्समनच्या नावावर. बंटी बद्रिके 19 चेंडू 77 धावा, 11 षटकार. 11 खेळाडूंचा खेळ मिळून खेळ खेळतात क्रिकेट, आणि जो या ठिकाणी घेऊन जात नव्हता विकेट तो संघ आपण पाहिला सिद्धेश्वर वाईज. मात्र जबरदस्त खेळ, नॉट आउट आहे. या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. शेवट गोड केलाय, समोर टाकलेला चेंडू होता. या अगोदर व्हेरिएशन पाहिले हर्षवर्धनचे, आणि एकदा come on everyone, just a big round of applause for Bunty Badrike. What a knock. This is the highest individual score of North-Star Trophy 2024, the 3rd edition. Amit Kohli caught and bowled by Harshvardhan. 14 चेंडू 32 धावा. बंटी बद्रिके 19 चेंडू 77 धावा, ज्यामध्ये 11 षटकार 2 चौकार. हर्षद पेंढारी 4 चेंडू 7 धावा, नॉट आउट. फक्त 4 एक्स्ट्रा असून सुद्धा धावसंख्या 120. अभिजीतने केले 121. मोठं आव्हान. महेश शिंदे 2 षटकामध्ये 42 धावा, 21 ची सरासरी. मोईन शेख 2 ओव्हरमध्ये 38, 19 ची सरासरी आपण पाहिली. इकॉनॉमी विकास राठोड 1 ओव्हरमध्ये 26, खूप मोठं खर्च केलेलं षटक आपण पाहिलं. हर्षवर्धन 1 ओव्हरमध्ये 13, 1 गडी बाद. एकमात्र विकेट आपण पाहिली 107 वर, 4 एक्स्ट्राज आणि 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 120, 1 गडी बाद. सिद्धेश्वर बॉईज या संघासमोर मोठं आव्हानात असेल 121, कारण हे जर आव्हान पूर्ण करायचं असेल तर आक्रमण करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने खेळ केलेला आहे आतापर्यंत आणि जबाबदारी तर गोलंदाजांवर असेल. राकेश याला आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. कॅप्टन रॉयल स्टनर का उमेश वाघ, जिन्होंने जिस तरह से टीम बनाई. देखिए उमेश वाघ ये ऐसे खिलाड़ी है, विनर्स के लिए खेलते थे. जब सुमित ढेकले की टीम, शाही शेख, सुमित ढेकले, अख्तर शेख, अक्कू, मनोज विचारी सर और बंटी जी जो मैनेजर थे जिन्होंने इस टीम को बनाया था. और उमेश वाघ कुछ साल पहले अगर देखा तो इंजरी हुई है, उसके बाद खूब बहुत दूर थे इस क्रिकेट से, लेकिन फिर एक बार अब ग्रामीण क्रिकेट की उन्होंने शुरुआत की.
मीरा भाईंदर चैंपियंस ट्रॉफी में जो मीरा भाईंदर का हाफ था गाँव टू गाँव क्रिकेट, जिसमें RK मोरवा, उमेश वाघ की टीम फाइनल में पहुंची थी, जो आदित्य प्रिया लॉजिस्टिक कड़म्बोली टीम के सामने फाइनल खेली थी कुछ ही दिन पहले 15 अगस्त और 16 अगस्त को। लेकिन यहाँ पर अब उमेश वाघ को भी हम देखेंगे और एक लेजेंड क्रिकेटर अर्षद पेंढारी, जिनके पास बहुत बड़ा अनुभव है। और इस टीम में हम राकेश को देख रहे जो लीड करेंगे रॉयल स्टनर के लिए। और एक देखा जाए तो बहुत बढ़िया ये टीम का चयन यहाँ पर प्लेइंग 11 की लिस्ट अगर रॉयल स्टनर की देखा जाए तो यहाँ पर तैयार की है। बहुत कुछ निर्भर होगा इस पारी में किस तरह से अब रन्स बनेंगे, ये अब बिल्कुल पूरी तरह से यहाँ पर कोशिश करेंगे बल्लेबाजी करने वाली टीम सिद्धेश्वर बॉयज़, और निश्चित तौर पर ये कोशिश करने की ज़रूरत है। बघूया कशा पद्धतीने या ठिकाणी सिद्धेश्वर बॉयज 121 धावा करायच्या 6 ओव्हरमध्ये। एक छोटासा ब्रेक घेऊया आणि त्यानंतर थेट मैदानावर जाऊया ज्या ठिकाणी सुरुवात होईल सिद्धेश्वर बॉयज विरुद्ध रॉयल स्टनर लक्ष्याचा पाठलाग करताना 121। धन्यवाद, थँक्यू। वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं नॉर्थ चषक 2024। आज ग्रैंड फाइनल है। प्रारंभिक बल्लेबाज जल्दी मैदान के अंदर आने चाहिए। 120 रन बनाए, जिसमें आज बंटी बद्री के कमाल का प्रदर्शन। 19 गेंदों में 77 रन और 9 छक्के इनके बल्ले से आए। सबसे बेहतरीन प्रदर्शन करने वाले बल्लेबाज। और आईएस टोटल रॉयल स्टनर के नाम पर सिद्धेश्वर बॉयज के प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर रंजीत पराठे। आईसी चषक में बहुत ही शानदार प्रदर्शन इस जाबाज हरपर बॉलर खिलाड़ी ने किया था। लेकिन ये मनीष खास करके गेंदबाजी बहुत बढ़िया करते, बल्लेबाजी तो कमाल की करते, लेकिन गेंदबाजी प्रमुख गेंदबाज फ्रंट लाइन गेंदबाज है टीम के, लेकिन उनको आज गेंदबाजी करने का मौका नहीं मिला। वो तो टीम के कप्तान का डिसीजन था। राजू रंजीत पराठे, बॉल की जरूरत है, बॉल की जरूरत है। आपकी तरफ मैं जरूर आऊंगा। इंपॉर्टेंट मैच है। बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं रंजीत पराठे और बाबिश। क्या कहना चाहेंगे? आज सकाळी देखील आपण पाहिलं दहिसर बॉईज आणि सिद्धेश्वर 11 ज्यावेळेस श्रीनिवास आणि बॅटिंगला श्री आणि सार्विन आले आणि त्यांनी मॅच तयार केली, तेव्हा आपण बॅटिंग ऑर्डर परत म्हणत होतो। या अगोदर देखील आपण पाहिलं ज्यावेळेस आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली, जेव्हा आकाश जहांगीर 4थ्या का 5व्या क्रमांकावर आपण पाहिलं डाऊन द आपण ऑर्डर आलेला होता आणि वेगवेगळ्या प्रकारचे क्रम आपण पाहिलेले आहेत। आता तुम्ही म्हणताय की एक चांगला गोलंदाज मात्र फलंदाजीला आलेला आहे तितकाच चांगला तो उपयुक्त गोलंदाज होता। सो मोस्ट इम्पॉर्टंट जे आवश्यक आहे ते म्हणजे कर्णधारावर कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या खेळाडूंना खेळवता। त्यानंतर आपण पाहिलं यावर्षी गौतम गंभीर नवीन प्रशिक्षक झाले, ज्यांनी श्रेयस अय्यरला पण बॉलिंग करायला लावली, सूर्यकुमार यादवला पण लावलं। रिंकू सिंह आहे जो श्रीलंका का मुकाबला ऐसे लग रहा था सदर जयसूर्या को कि हम जीतेंगे, रिंकू ने विकेट लिए, वो खिलाड़ी आउट हुए। सूर्यकुमार यादव आए, मैच टाई हुआ, फिर सुपर ओवर और मैच को जीत लिया। कप्तान का डिसीजन बहुत महत्वपूर्ण होता है। जिस तरह से बीच मैदान पर आपके पास जो विकल्प है उसका सही इस्तेमाल होना चाहिए। जिंकायचं म्हटलं तर योग्य तो बेला योग्य तो पत्ता बाहेर काढणं फार गरजेचं असतं। वेळ चुकून गेली तर हुकमाचे 1 सुद्धा वाया जातात, अत्यंत महत्त्वाचं आहे। यावेळेला आपण पाहू शकता दीपक पाटणेकर, अध्यक्ष जनमित्र फाउंडेशन, याच दरम्यान सिद्दीक बाबे सर आमच्याबरोबर संपर्कामध्ये आहेत। एक लिजेंड समालोचक, जवळजवळ 29 ते 30 वर्ष त्यांनी समालोचन तुम्हाला ऐकवलेलं आहे भिवंडी क्षेत्र। बिल्कुल। और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपनी बॉलिंग मार्फत तैयार है। राजू हमारे साथ जुड़े रह गए। राजू, सवाल तो वही है, टीम की कप्तान भी बहुत महत्वपूर्ण है। यस, नक्कीच सर्व काही आपल्याला पाहायला मिळणारच आहे। मात्र तुर्तास पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय, या ठिकाणी 10 रुपयाचं वडापाव घ्या, एक कुपन घ्या, बक्षिसं आलेली आहेत। LCD TV आज कोण जिंकणार? नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनचा एक सुखद अनुभव आणि प्रेमाची भेट आपल्या बहिणीला, आपल्या कुटुंबाला कोण देणार? राकेश राईट ऑफ द विकेट। पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, टप्पा पडल्यानंतर
पंचांचा इशारा येतोय वाईट, अवांतर धाव, 1 ने सुरुवात. राकेश प्रमुख गेंदबाज है, फ्रंटलाइन गेंदबाज है, रोडेंट से गेंदबाजी कर रहे हैं और टिप्पा सही इलाके में रखना बहुत जरूरी, कंट्रोल के साथ गेंदबाजी करने की ज़रूरत है. और सामने रंजीत फराटे जैसे दिग्गज खिलाड़ी जिन्होंने आईसी चषक में बहुत अच्छा प्रदर्शन किया है. राकेश फुल टॉस, उसके ऊपर प्रहार, बल्ले के बीचों बीच गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी. ये आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है, क्या मारा है, क्या मारा है. रंजीत फराटे, कल भी इनकी धुआंधार बल्लेबाजी आपने देखी है, आईसी चषक में भी धुआंधार बल्लेबाजी आपने देखी है, लेकिन राकेश के खिलाफ फुल टॉस पर सही नसीहत देते हुए काय अप्रतिम फटका बघा. फुल टॉस, आक्रमण. निश्चितपणे या ठिकाणी मी आलोय हे दाखवून देतोय रणजीत फराटे. रणजीत, रनों का जीत यहां पर तैयार करना होगा, क्योंकि अगर देखा है 121 रन बनाने हैं, एक बड़ा लक्ष्य है, लेकिन लक्ष्य पूरा हो सकता है. सुरुवात अशीच करावी लागेल. 36 मधले तुम्हाला कमीत कमी 12 ते 13 षटकार. छोटी गेंद ऑन साइड पर गेंद को खेल दिया. बाउंड्री लाइन पर क्या खिलाड़ी है? खिलाड़ी तो मेरे हिसाब से कोई नहीं होगा. गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन मिलेंगे. ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है. अभी तो मारा है छक्का, चौका भी बाकी है. ये तो सिर्फ झांकी है, असली पिक्चर आना बाकी है. शानदार बिल्कुल, बल्लेबाजी यस. रंजीत द्वारा. बिल्कुल सही, ये तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. कहीं मत जाइएगा. tenniscricket.in पर हम देख रहे हैं एक बेहतरीन पारी रंजीत फराटे, और ये अगर इस तरह से बल्लेबाजी करें तो मौका बनने वाला है. इस बार हवा में उछाला बहुत ऊपर, गेंद क्या दूर भी जाने वाली है. धुआंधार बल्लेबाजी, ये जलजला है, ये तूफान है, ये आंधी है. दहेज मैच करके ही वापस आने वाले हैं. छक्का चौका, उसके बाद में छक्का. बल्लेबाज का इरादा है पक्का, गेंदबाज हक्का बक्का. बिल्कुल, हाँ, हार कर जीतने वाले को बाजी करके दे, लेकिन जिस अंदाज से ये बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं, यहां पर उन्होंने पहले ही बता दिया कि यस मैं हूं ना, इस मैच को बनाने के लिए हमें तैयार, लगाएंगे जी जान. और जिस अंदाज से शुरुआत, कमाल की पारी. पहला वाइड, उसके बाद सिक्सर, फिर बाउंड्री, फिर एक बार और एक बेहतरीन सिक्सर. 6 रन, 3 गेंदें, रन संख्या 17. 13, 14 या 15 सिक्सर की जरूरत है सर. 15 या 14 सिक्सर आते हैं 36 में से, तो यह मैच बनने वाला है. 2 सिक्सर आए हैं और 13 सिक्सर के आएंगे, क्या मैच बनेगा? देखिए रंजीत फराटे बहुत ही ज़बरदस्त खेला. कल भी इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया है, और जो टॉप क्लास गेंदबाज है उनके खिलाफ वर्ल्ड क्लास बल्लेबाजी की है रंजीत फराटे ने. राकेश अपनी बॉलिंग मान पर तैयार गेंदबाजी करने के लिए. छोटी गेंद पर प्रहार किया, गेंद बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर जाएगी. बल्लेबाज ने की अपनी मनीषा पूरी, अंपायर ने दी 6 रन की मंजूरी. रंजीत फराटे पहुंच चुके 22 पर, स्कोर पहुंच चुके 23 पर. राकेश के ऊपर हमला, जवाबी हमला हुआ है. आणि आपण पाहिलं ना सर, तर 15 षटकार मारले होते पहिल्या डावामध्ये, आता मात्र 3 आपण पाहतोय. पुन्हा एकदा शॉट, चेंडू फुल केला, काय जबरदस्त बॅकलिफ्ट बघा, स्विंग ऑफ द बॅट, बॉडी बॅलन्स, अप्रतिम षटकार. आणि विचार करायला चर्चा सुरू झालेली आहे की हा फलंदाज रणजीत, नावातच सर्व काय आहे. रनों की जीत यहाँ पर तैयार करने, तो रन वीर जैसे बल्लेबाजी. शुरुआत बहुत बढ़िया, रन संख्या 22. रंजीते 23. रंजीते दिल, हमारा सबका दिल जीते. बहुत बढ़िया, बहुत ही अच्छी बल्लेबाजी अभी तक रही है रंजीत फराटे. मैग्निफिसेंट बैटिंग. और फिलहाल बल्लेबाज की बात करें तो रंजीत के साथ भावेश भी है. गेंदबाजी करे राकेश. वाइट बॉल, सिक्सर, चौका, छक्का, छक्का. अभी तक का आशीष ये लेखा जोखा है. 4 गेंदों में 23. धुआंधार बल्लेबाजी करते रंजीत फराटे. फॉर्म में खिलाड़ी, मैन इन फॉर्म. राकेश तैयार, गेंदबाजी करने का. ऑन साइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है. बॉर्डर लाइन पर खिलाड़ी, ऑफ साइड पर कवर पर खिलाड़ी, पॉइंट पर खिलाड़ी तैनात. बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी. हेलीकॉप्टर खेलना चाहते थे, बल्ले का अनुने किनारा, गेंद चली गई विकेट कीपर की तरफ. रन बनाने का कोई मौका नहीं है. 5 चेंडू, धाव संख्या 23. 3 षटकार आले, अजूनही 12 षटकार. यासाठी रणजीत फराटे आणि भावेश शेलार यांना तयार व्हावं लागेल. कल हार थी, आज जीत है. कल प्यार है, आज प्रीत है. और रनों की जीत लेकर क्या जाएंगे रणजीत फराटे. सज्ज होतोय अपने बॉलिंग मान पर राकेश. ये गेंद बहुत अच्छी गेंद थी राजू. टिप ऑफ स्टंप के बाहर. इस बार बॉडी का बैलेंस अच्छा नहीं था, आंखों से दूर रखा और बीती गेंद के साथ ओवर की समाप्ति. पहले ओवर के बाद रन संख्या 23 है और स्टार्ट
21 रन आपको बनाने हैं, टारगेट इतना बड़ा है और लगभग 20 के आसपास का उनका जो आस्किंग रन रेट है, अभी थोड़ा नीचे आया क्योंकि आपने 20 से ज़्यादा रन बनाए, लेकिन स्टार्ट अच्छा, ड्रीम स्टार्ट हुआ है बल्लेबाजी करने वाले टीम के लिए सिद्धेश्वर बॉयज. नक्कीच शेवटच्या 2 बॉलमधला एक जर आला असता षटकार तर निश्चितपणे 29 आपल्याला पाहायला मिळू शकले असे. शेवटचा बॉल आपण पाहूया. नाही, या अगोदर आपण पाहतोय बंटी बद्रिकेची फलंदाजी. शानदार बल्लेबाजी आज बंटी बद्रिके ने की और 19 गेंदों में 77 रन, 9 छक्के इनके बल्ले से. जब इनके पाले में गेंद आई तब जाकर बड़े स्ट्रोक का सामने तीर से समान ये स्ट्रोक था और बहुत बढ़िया डाउन द ग्राउंड अच्छे स्ट्रोक इन्होंने खेल दे. और जब टिप्पा ऑफ टाइम के बाद तो हुक भी किया था, रनों की भूख लगी थी और बल्ले के बीचों बीच खेलते हुए शानदार बल्लेबाजी करते हुए छक्के जड़ने का कारनामा इन्होंने किया. एक बार फिर देखिए टप्पा खाने के बाद उछालता, धीमी रफ्तार की गेंद, बल्लेबाज को समय मिला और उसका भरपूर फायदा उठाते हुए ऑफ टाइम के बाहर गेंद थी, बॉलर के सर के ऊपर से खूबसूरत स्ट्रोक खेल दिया था बल्लेबाज बंटी बद्रिके ने. रायगढ़ प्रीमियर लीग में मैन ऑफ द सीरीज रहे थे खिलाड़ी. आगे गेंद है, ओवर स्पीड गेंद है, उसके ऊपर प्रहार किया गया था. सुंदर बल्लेबाजी रही है. 19 गेंदों में 14 गेंदों में 50 बनाए, 19 गेंदों में इन्होंने 77 बनाए थे. और पूरी पारी की बात करें तो सर्वश्रेष्ठ प्रदर्शन रहा है और शानदार बल्लेबाजी करते हुए, टॉप क्लास वर्ल्ड क्लास बल्लेबाजी करते हुए बंटी बद्रिके, जिनकी पारी आपने देखी है. संदेश पिलाने शुक्रिया. पहिले ओव्हर की बात 23 बगैर किसी नुकसान के. नक्कीच एक चांगला आपण या ठिकाणी स्वरूप पाहतोय टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून. एक तुफानी खेळी. मात्र आता भावेश शेलारवर जबाबदारी राहील. घटकोपर परिसरातील असा एक खेळाडू ज्याची स्वतःची एक क्रिकेट अकॅडमी, मात्र ज्या पद्धतीने सुरुवात दिलेली आहे भावेशला, आता रणजित फराटे या बॅट्समनने 7 चेंडूमध्ये 22 धावा कुठल्या आहेत. पहिली ओव्हर समाप्त झाली आणि 23 नरेश डोंगरे आता आलेले आहेत. नरेश ठोंबरे आहे या ठिकाणी पहिले षटक घेऊन मॅन फ्रॉम रंजीत 22 पर बल्लेबाजी कर रहे हैं. उनका रोल बहुत महत्वपूर्ण रहेगा. कमाल के खिलाड़ी है, काबिलियत है उनके पास. और नरेश अपनी बोरिंग मार पर तैयार. भावेश शेलार ने अच्छा स्ट्रोक खेल दिया. क्या में गेंद है, बॉडी लाइन की तरफ बहुत तेजी के साथ जाएगी. इनको दिखती है छोटी सी दरार. रन ढूंढते 4, गेंद बॉडी तरफ फरार. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. नक्कीच मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. दंदनाता सनसनाता चौवा 4 रन. इसी तरह की शुरुआत की जरूरत थी. भावेश शेलार अब क्या करेंगे पलटवार. कमाल की बल्लेबाजी, जिस तरह से बैटिंग में जो दमखम दिखाया. ये देखिए एक्शन रिप्ले और पिच गेंद मिली थी और ऑन साइड पर खेला हुआ स्ट्रोक था. जिस तरह से 4 रन, रन संख्या 27. भावेश शेलार बिल्कुल करेंगे पलटवार. आपने सही कहा, पलटवार करेंगे और इस मैच में जान भी डालने वाले. बहुत बढ़िया स्ट्रोक, बहुत ही अच्छा स्ट्रोक था. 2 यंग खिलाड़ी राजू, लेकिन दोनों कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. स्कोर बड़ा है, टोटल बड़ा है और बैटर भी बड़ा चल रहा है मैदान के अंदर. नक्कीच या अगोदर बंटी बद्रिके आणि आपण अमित कोहलीला पाहिलं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नरेश ठोंबरे याचा. आता मात्र समोरच्या दिशेने मारला फटका. टायमिंग क्लिअर होणार का? येस, दॅट्स अनदर ब्युटिफुल स्ट्रोक. प्रेक्षक जर कुठे जात असतील तर थांबू शकता तुम्ही. धाव संख्या 33. मॅच इज ऑन फॉर सिद्धेश्वर बॉयज, कारण भावेश शेलार या ठिकाणी पलटवार करण्यासाठी सज्ज होतोय. आर पार, चेंडू सीमा पार, आहे तो एक खणखणीत दणदणी षटकार. साधावा. किसकी होगी हार, कौन करेगा पलटवार, किसको मिलेगा जीत का 100 चकने का मौका. और एक बार फिर मैदान के अंदर रोचकता बरकरार. कमाल कर रहे भावेश शेलार. भावेश शेलार का पलटवार, मैग्निफिसेंट बैटिंग, कमाल की बल्लेबाजी मैदान के अंदर. और दोनों तरफ आग बराबर की लगी हुई है. बॉल जो है ना बाहर जा रही है. क्या नो बॉल का इशारा हुआ? अंपायर, ऑनफील्ड अंपायर. चले मैच शुरू करना है, मैच शुरू करना है. दिक्कतें बढ़ रही है, टोटल बड़ा है. वैसे एक बार फिर नहीं कैंसिल किया गया. लेकिन पहली 2 गेंदों पर 2 अच्छे स्ट्रोक है. शानदार बल्लेबाजी, चौका छक्का नरेश के खिलाफ बल्लेबाज भावेश शेलार. इट्स प्लेइंग ऑन 10. स्कोर 33 पर नन. बघा मगापासून आपण कॅल्क्युलेशन सर करतोय की 15 तुम्हाला आवश्यक आहेत. आतापर्यंत 4 आलेले आहेत, अजून 11 आवश्यक आहेत. शॉट बहुत बढ़िया, ऑनसाइड पर गेंद को खेल दिया है. 1 रन मुकम्मल किया. और अंपायर का क्या फैसला? गेंद बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर जाती हुई. तालियां बज रही है, तालियों की आवाज यहां तक आ रही है. बजे के सीटी, बजे की ताली. और एक बार फिर मैदान के अंदर कमाल का मैच हो रहा है. गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर और ये लगा शानदार 4. बल्लेबाज कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं भावेश शेलार. एक्सीलेंट बैटिंग और मैच में जान डालने का काम कर रहे हैं. नक्कीच खूप चांगली फलंदाजी भावेश शेलार. एका बाजूला रणजित फराटे यांनी जो स्टार्ट दिलाय तोच पुढे घेऊन जाताना 3 चेंडूमध्ये
आपण 14 धावा पाहतोय. नरेश ठोंबरे सज्ज, पुढचा चेंडू. आता मात्र संधी होती, फुल करायला गेले, मिस करतायत खालापूर खोपोलीचे. आपण पाहतोय नरेश ठोंबरे ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवर चौकार, षटकार, चौकार आणि आता कमबॅक करतोय. डॉट चेंडू, निर्धाव 1.4, धावसंख्या 37. प्रेम न हो तो सगे संबंधी बेकार है, पैसा न हो तो पाकिट बेकार है और छक्का चौका न हो तो क्रिकेट बेकार है. बड़े स्ट्रोक की मांग हो रही है. नरेश टोमरे गेंदबाजी करते हुए सामना करेंगे बल्लेबाज भावेश शेलार. टिप ऑफ टर्म के बाहर और वाइड बॉल. सिद्धेश्वर बॉयज के समर्थक तालियां बजाते हुए, क्योंकि इससे पहले अगर देखें तो डिफेंडिंग चैंपियन टीम ने बहुत अच्छा प्रदर्शन किया है नॉस्टर चषक 2024 के मंच पर. नरेश टोमरे एक बहुत ही बेहतरीन गेंदबाज है राजू, लेकिन संघर्ष कर रहे हैं. स्कोर 38 बगैर किसी नुकसान के. अब फिलहाल चैलेंज किया गया टीवी अंपायर की तरफ इशारा और चैलेंज किया गया, रिव्यू लिया गया वाइड बॉल के लिए. डिसीजन पेंडिंग है और टीम एम्पायर का क्या इशारा होगा वो भी देखना बहुत ज़रूरी है. टेनिस क्रिकेट .in पर ये प्रतियोगिता आप देख रहे हैं. लक्ष्य बहुत बड़ा है, टारगेट बहुत बड़ा है. चैलेंज किया गया, रिव्यू लिया गया, लेकिन इट्स अ फेयर डिलीवरी. तो फील्डिंग करने वाले टीम ने बिल्कुल चैलेंज किया था राजू. अगर आपने रिव्यू लिया, सक्सेसफुल हुआ तो रिव्यू आप रिटेन कर सकते हैं. नक्कीच रिव्ह्यू रिटेन आपण करू शकतो जर सक्सेसफुल झाला तर. आणि त्या ठिकाणी पाहायला मिळतो ज्या प्रकारचा वाईड आल्यानंतर 2 चेंडू सलग नरेश ठोंबरे खालापूर खोपोली या परिसरातील खेळाडू आणि याच्याकडे देखील चांगली गुणवत्ता. मात्र आत्ता आपण पाहतोय पहिल्या 3 चेंडूवर 14 आल्यानंतर चांगलं कमबॅक करतोय. शेवटचा चेंडू आणि हा देखील अप्रतिम चेंडू. चांगलं कमबॅक करत असताना आपण पाहतोय एखादा षटकार आला असता 44-45 3 2 ओव्हरमध्ये तर नक्की ती संधी मिळू शकली असती. मात्र क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टनिटी. पहली 3 गेंदों पर रन आए थे 14, आखिरी 3 गेंदों पर केवल 1 रन आया. अब 2 ओवर की समाप्ति के बाद 38, हालांकि पहले ओवर में रन आए थे 23 थे 23. राजू देखिए पहले ओवर की कहानी, आखिर की 2 गेंदों पर बल्लेबाजों ने रन नहीं बनाए. अभी ये जो ओवर था, जो दूसरा ओवर, पहले 3-4 गेंदों में रन बने लेकिन आखिर के 2 गेंदों पर रन नहीं आए. तो गेंदबाजों ने कमबैक किया, लेकिन अभी भी रनों की रफ्तार बहुत अच्छी है. 2 ओवर के बाद 38 बगैर किसी नुकसान के. रंजीत फराटे 22 पर खेल रहे और भावेश शेलार फिलहाल 15 पर खेल रहे. भावेश पवार एक ऑलराउंडर खिलाड़ी है भिवंडी के, उनकी याद बिल्कुल ताज़ा हुई है. भावेश शेलार की बल्लेबाजी बहुत बढ़िया है और समय आपको ज़्यादा नहीं लेना है. भावेश बहुत सारे पवार है, प्रथमेश पवार है, भावेश पवार है, योगेश पवार है, अक्षय पवार है, किरण पवार ये कप बॉक्स बिल्कुल आप देख रहे हैं इस वक्त. राजू जी हमारे साथ जुड़े हुए हैं. आशीष उपाध्याय जो हमारे स्कोरर हैं टेनिस क्रिकेट .in पर यह प्रतियोगिता आप देख रहे हैं. 19,15,506 सब्सक्राइबर और अच्छा खेल मैदान के अंदर. नॉस्टर चषक 2024 में दोस्तों एक बार फिर चलते मैच की तरफ. बहुत ही जबरदस्त मुकाबला, गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ. इस ओवर की पहली गेंद टिप्पा खाने के बाद लेग स्टंप के बाहर जाते हुए गेंद. राजू 434 को हमने चेस करते हुए देखा है. कोई भी टोटल एक बार फिर सेफ नहीं होता जब तक आप एक बार फिर उसको डिपेंड नहीं करते. नक्कीच तुम्हाला डिफेंड करायचं. मगाशी म्हटलं मी कॅल्क्युलेशन दिलं 15 षटकारांचं. 3-4 आलेले आहेत, अजून 11 बाकी आहेत. 11 ते 12 आवश्यक आहेत. डाव्या एष्टी बाहेर हा देखील नाही. पंचांचा इशारे दे नो तो दे घुमा के फ्री हिटची संधी आहे आणि आक्रमण करावं लागेल भावेश शेलारला. पहिल्या षटकामध्ये आपण रणजित फराटेला पाहिलं, त्यानंतर अजूनपर्यंत त्याला 7 बॉल कुठल्या प्रकारची संधी मिळाली नाही. मीडिया के पत्रकार यहाँ पर उपस्थित हैं, उनका भी हार्दिक स्वागत. आजकल देखिए प्रिंट मीडिया और इलेक्ट्रॉनिक मीडिया बहुत इंपॉर्टेंट है. सोशल मीडिया की भी ज़रूरत. और 40 रन बगैर किसी नुकसान के 2 ओवर का खेल समाप्त. फ्री हिट का इशारा हो जाएगा.
और जैसे कि आपने कहा कि दे घुमा के खेलने का मौका मिलेगा। आदिल गेंदबाजी कर रहे हैं, सामना करेंगे बल्लेबाज भावेश शेलार। इस प्लेइंग ऑन 15, स्कोर 40 बगैर किसी नुकसान के और रिक्वायर्ड रन रेट 20.25 का है। यहां से फ्रीड का फायदा उठाने की जरूरत। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, खूबसूरती के साथ गेंद को खेलते हैं, वन बाउंस गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई। दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और ये लगा शानदार फोर। नक्कीच शानदार फोर, जबरदस्त अप्रतिम फटका। पहिल्या चेंडूवर आक्रमण, पहिला चेंडू आपण वाईड पाहिला, त्यानंतर नो फ्री हिट आणि पहिल्या चेंडूवर 6 धावा आलेल्या आहेत। खूप चांगल्या प्रकारे पदर आली ते आपण पाहतोय। भावेश शेलार, रणजित फराटे, भावेश शेलार वारंवार एकमेकांशी बोलतायत, चर्चा करतायत। अजूनही आपल्याला जर पाहायला गेलं तर 11 ते 12 षटकार आवश्यक आहेत जर आपण रिलॅक्स म्हणजे खूप जवळ यायचं असेल आणि ती क्षमता उर्वरित तुम्हाला जर आपण पाहिलं तर 23 बॉलमधले 12 ते 11 षटकार खेचावे लागतील तरच तुम्ही 72 धावा तशा मिळवू शकतात, जे समीकरण तुम्हाला बनवायचं आहे 121 धावांचं। दोनों अंपायर चर्चा कर रहे हैं, हमारे प्रिंट मीडिया के दोस्त ये सारा नज़ारा कवर करते हुए और आपका स्वागत है। स्कोर 44 बगैर किसी नुकसान के, तीसरा ओवर पर गिरते हुए आदिल गेंदबाजी कर रहे हैं, समय ज़्यादा नहीं जाना चाहिए। रंजीत फराटे 22 पर बल्लेबाजी कर रहे हैं। भावेश शेलार की बात करें तो 19 पर बल्लेबाजी कर रहे हैं, 8 गेंदों का सामना किया है। बहुत बड़ा टारगेट 121 दोनों का, 20.09 के अवसर से आपको रन बनाने हैं। नॉस्ट्रा चषक 2024 रबर बॉल का टूर्नामेंट, 1 लाख की नकद राशि, खूबसूरत ट्रॉफी, बहुत ही शानदार तरीके से यह खेल मैदान के अंदर होता हुआ। 2 बड़ी टीमें मैदान के अंदर हैं और रॉयल स्टनर की टीम बहुत बढ़िया, सिद्धेश्वर बॉयज भी बहुत बढ़िया प्रदर्शन करने वाली टीम है। डिफेंडिंग चैंपियन टीम मैदान के अंदर, गेंदबाजी करने के लिए आदिल तैयार होगा। क्लीन बोल्ड, ये क्या कर दिया? कट्टाप्पा ने बाहुबली को क्यों मारा? भाई आपने इस गेंद को क्यों छोड़ा? लेग स्टंप की तरफ गेंद थी, अगर बल्ला लगाते तो गेंद स्क्वायर लेग की तरफ जाती, फ्लिक कर सकते थे, बड़ा स्ट्रोक खेल सकते थे। राजू बहुत बड़ी गलती, सब कुछ अच्छा हो रहा था लेकिन इस मैदान पर, इस कहानी में, इस घमासान में, कहानी में ट्विस्ट आया, खराब शॉट सिलेक्शन। ज्या पद्धतीने थोडं स्टंप शफल केलं, उभे राहिलेले स्टान्स आपण पाहिला आणि हलकासा किंचितसा आपण पाहतोय बघा, ज्या पद्धतीने उभे होते ते थोडे पुढे आले, शफल केलं आणि त्यानंतर जसं पाहायला गेलं मात्र आपण अगोदरच पुढे आला त्यामुळे निश्चितच हा चेंडू बघा डावी यष्टी वाकून निघून जातोय। ऑफ स्टंप कधी कधी आपण म्हणतो आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि ती या ठिकाणी चुकी होते आणि खेळाडू बाद होतोय तो म्हणजेच भावेश शेलारच्या रूपात। आणि आता येतोय राज गोठणकर, कुछ तो कर। राज गोठणकर के लिए टेनिस बॉल का टूर्नामेंट नॉस्टर का बहुत ही यादगार साबित हुआ है और वही खिलाड़ी जिन्होंने हमेशा पॉजिटिव सोच के साथ बल्लेबाजी की है। और आपने सही कहा कि बल्लेबाज को अपना ऑफ स्टंप का पता होना चाहिए और गेंदबाज को अपनी फील्डर का उसका पता होना चाहिए। लेग स्टंप के ऊपर गेंद थी, वैसे पैरों पर जब गेंदबाजी होती ना राजू, तब जाकर आपको वो हमला करना होता है, लेकिन आपने हमला नहीं किया, गेंद को छोड़ने का प्रयास किया, खामियाजा भुगतना पड़ा। नक्कीच या ठिकाणी त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला। खूप मोठा असं आपण म्हणू शकतो पार्टनरशिप बनत होती, एक चांगलं मोमेंटम तयार झालं होतं आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे। आणि तर राज गोठणकर सज्ज होत आहेत बॅटिंगसाठी, जी आवश्यकता आहे संघासाठी, कारण या अगोदर देखील या मैदानावर ज्याने अर्धशतक झळकावलेलं आहे, कमी चेंडूमध्ये जास्त धावा काढण्याचा देखील विक्रम याच मैदानावर या खेळाडूच्या नावावर आहे। उत्कृष्ट फलंदाज देखील ठरलेला आहे, तोच राज संघाचा सरसेनापती सज्ज होतोय। 2.2 षटक, धावसंख्या 44। आदिल राईट मोर द विकेट आणि पहिला चेंडू या ठिकाणी खेळायला गेले मात्र चेंडू बॅटची एज घेऊन गेलेला आहे बॅकवर्ड पॉईंटला, ज्या ठिकाणी अर्षद आपण पाहतोय। जोपर्यंत फील्ड पंचांचा इशारा येतोय नो, फ्री हिट, 2 धावा मिळतील, धावसंख्या 1 धावून आणि 1 नो म्हणजेच फ्री हिट येणार आहे। 44 आणि 2 46। अनदर चान्स, अनदर ऑपॉर्च्युनिटी and after 7 to 8 balls after Ranjit Farate is on strike। आदिल की गेंदबाजी बहुत बढ़िया, इस ओवर में इन्होंने 8 रन दिए, बहुत सारे नो बॉल आ रहे हैं, चौके भी आ रहे हैं, बहुत सारी चीजें हो रही है मैदान के अंदर। ऑफ स्टंप के बाहर गेंद खूबसूरती के साथ गेंद को खेलते डीप स्टेक पर बाउंड्री लाइन के बाहर। रन जीते, दिल जीते, क्या जबरदस्त स्ट्रोक है। यू जमीन पर बैठ कर क्यों आसमान देखता है, खोल दिया अपने पंख, जमा नसीब उड़ान देखता है, ऊंची उड़ान लेते हुए गेंद डीप स्टैक पर बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए ये रंजीते हैं, ये रंजीते हैं, मैच को ऐसे जाने नहीं देंगे। जबरदस्त का शॉट, बिल्कुल बहुत ही कमाल का, गेंद खराब नहीं थी लेकिन फॉर्म बहुत अच्छा चल रहा है, फॉर्म इनका बहुत अच्छा चल रहा है। नक्कीच बघा ऑफ स्टंपच्या बाहेर असताना देखील तिथून देखील हेलिकॉप्टर, अप्रतिम बॅकलिफ्ट, स्विंग ऑफ द बॅट,
कल हार थी आज जीत है, कल प्यार था आज प्रीत है। इस मैच को बनाने के लिए कमाल कर रहे रणजीत। मैच बनने वाला है या नहीं, लेकिन कमाल की शुरुआत। प्रमुख गेंदबाज के तौर पर आदिल गेंदबाजी कर रहे, सामने बल्लेबाज रंजीत, नॉस्टक गेंद पर राज कोटनकर, सिद्धेश्वर पॉइंट के बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी। आदिल के ऊपर हमला हो रहा है और इस बार बल्ला घुमा लेकिन मैदान नहीं झूमा। टिप्पा खाने के बाद गेंद नीचे रही, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई अवसर नहीं है। स्कोर 52, 1 विकेट के नुकसान पर। समीकरण राजू बताना बहुत जरूरी रहेगा। हमारे साथ विशाल नानेकर जुड़े हुए हैं, या एक बार एक्शन रिप्ले देखें। निश्चितपणे राऊंड विकेट टाकताना सरळ ऑफस्टनच्या थोडासा बाहेरून निघून गेला चेंडू। यष्टीरक्षकाचा पहिला चेंडू आपण पाहिला, जो डॉट पाहायला मिळाला। आता मात्र पुन्हा एकदा खोदून काढलेल्या कव्हरच्या दिशेने एक धाव पूर्ण केले राज। त्या ठिकाणी येणार उमेश वाघ येतोय, मात्र त्या दरम्यान राज पोहोचणार का? यस, 2 धावा। या 2 धावांनी धावसंख्या 54। अजून जर एखादा षटकार तर निश्चितपणे संधी मिळू शकते, कारण उर्वरित मग आपण पाहिलं जर या ठिकाणी षटकार आला तर 60 होऊ शकते आणि जिंकण्यासाठी अजून 61 धावांची गरज असेल। मात्र 21.16 की सरासरी आवश्यक है। राजू देखिए ये गेंद बहुत महत्वपूर्ण है। अभी तक आपने 5 गेंदों में 16 रन बनाए। अगर यहाँ से वो छक्का या चौका आता है तो जो आस्किंग रन रेट के हिसाब से आप आगे बढ़ते रहेंगे। तीसरा ओवर आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण है, आखिरी गेंद शेष है और दोनों के लिए विशेष है। स्कोर 54, 1 विकेट के नुकसान पर। राज कोटनकर बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी हैं जिनके बारे में बहुत सारी चर्चा हो सकती है, लेकिन इस वक्त निगाह रहेगी बल्लेबाज रंजीत के ऊपर। आउट के बाहर गेंद, बहुत अच्छा स्ट्रोक है और पॉइंट के ऊपर से गेंद को खेल दिया, गेंद बॉडी लाइन के बाहर 4 रनों के लिए जाती हुई। क्या बात है, इस ओवर में 20 रन 3 ओवर के बाद। स्कोर अगर देखें तो 58, 1 विकेट के नुकसान पर। रिक्वायर्ड रन रेट 21 का है तो कंट्रोल में है अभी भी। अगर देखें तो आने वाले 3 ओवर बहुत महत्वपूर्ण होंगे। 121 का टारगेट है, लेकिन मजा आएगा। टारगेट बड़ा है, बैटल बड़ा है और इस तरह के मुकाबले देखने के लिए दर्शक भी आते हैं। मजा आ रहा है, मैच को पकड़ के रखा है बल्लेबाजों ने। नक्कीच आदिलचा शेवटचा चेंडू आपण पाहिला, राऊंड विकेट ऑप्शनच्या बाहेर खूप चांगल्या पद्धतीने खोदून काढलंय। पॉइंट आणि कव्हरच्या वरून चेंडू सीमा पार, जोपर्यंत खेळाडू पोहोचेल। आक्रमकता हीच ओळख दाखवून दिलेली आहे। स्वतःवर नाराज आहे, मात्र तरी सुद्धा 121 धावांचा मोठा डोंगर तुम्हाला पार करायचा आहे आणि काय स्वप्नवत सुरुवात या ठिकाणी देतोय। एक दाखवून देतोय आपल्या संघाला की मी आहे। अजूनही या मॅच मध्ये सर्व काही घडू शकतं। एक ओव्हर जर 4 षटकारांची आली, अजूनही तुम्हाला षटकार खेचायचे आहेत ते म्हणजे 10। आणि जर या ठिकाणी उर्वरित आपण जर पाहिलं तर 3 ओव्हर 18 बॉल मधले 9 ते 10 षटकार आले ते मॅच इज ऑन। निश्चितपणे त्या षटकाराचं कॅल्क्युलेशन करावं लागेल। कोणतं तरी एक ओव्हरला टार्गेट करावे लागेल। त्या ठिकाणी 4 षटकार जर आले तर नक्कीच एक मोठी ओवर या ठिकाणी मिळू शकते। देखिए पहले ओवर में 23 रन, पावर प्ले में बहुत ही उम्दा बल्लेबाजी रही रंजीत पराठे की। दूसरे ओवर में 15 रन और तीसरे ओवर में 20 रन। बीच में वो 5 का फासला है, मतलब या एक ओवर में आपने जो 5 रन कम किए। या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतोय, जो हमारे प्रमुख गेट के पास सभी दर्शक जो खड़े हैं, या तो आगे जाइए या तो पीछे आइए, ताकि अब हमारे बीच यहाँ पर हमारे उत्तर मुंबई के सम्माननीय आदरणीय माजी खासदार गोपाल शेट्टी साहब और अन्य महानुभाव चीफ गेस्ट प्रमुख अतिथि जिनका यहाँ पर शुभागमन होने जा रहा है। और जो यहाँ पर दर्शक आए उनकी मोटर बाइक बाहर गेट के पास जो पार्किंग की है तो कृपया साइड कीजिए। बहुत सारे दर्शक अभी भी हमारी तरफ देख रहे हैं, लेकिन या तो आगे जाए या पीछे आए। बहुत सारे खिलाड़ी जो दर्शक आए हैं उनकी मोटर बाइक भी गेट पर ही है। जर आपण आपली मोटर बाइक मोटरसायकल जर बाजूला केली नाही तर या ठिकाणी टोईंगवाले आल्यानंतर जर घेऊन गेले तर त्यानंतर सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल याची नोंद घ्या। सर्व दर्दी प्रेक्षक आहेत आणि प्रेक्षकांशिवाय कुठलीही स्पर्धा संपन्न होत नाही, त्यामुळे आपणा सम्मानपूर्वक विनंती राहील। सभी दर्शकों से गुजारिश एवं निवेदन करना चाहूँगा, या तो थोड़ा सा आगे जाए या थोड़ा पीछे आए, लेकिन यहाँ पर अब घमासान चलता हूँ। फिर एक बार जाएंगे मैच की तरफ जहाँ पर प्रशांत जी तैयार है। धन्यवाद। दानिश गेंदबाजी करने के लिए बिल्कुल तैयार। इस बार अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर, पैरों पर गेंद थी। कलात्मक क्रिकेट कलाई के साथ गेंद को मोड़ दिया था। गेंद बॉडी की तरफ जाती है, डिस्क लेग पर बॉडी पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया। चौथा ओवर है, स्कोर 59, 1 विकेट के नुकसान पर। अभी भी 17 गेंदों का खिलाना बाकी। उत्कृष्ट संसद रत्न अवार्ड जिनको मिला, हमारे सांसद
श्री गोपाल शेट्टी साहब थोड़ी देर के बाद हमारे साथ जुड़ने वाले हैं। और इनको गार्डन सम्राट भी कहा जाता है। बहुत सारे ग्राउंड्स को इन्होंने एक बार फिर जो खिलाड़ी के लिए मौका मिलना चाहिए वो ग्राउंड अवेलेबल करके दिए हैं। दानिश गेंदबाजी करने के लिए तैयार, 60 रन 1 विकेट के नुकसान पर। राजकोटन का 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं। रंजीत फराटे ने 34 रन बनाए, 10 गेंदों का सामना किया है। ओवर की बात करें तो ये चौथा ओवर है। ऑन साइड पर लॉन्ग ऑन मिड विकेट पर खिलाड़ी तैनात। लेग स्टंप के बाहर गेंद और वाइड बॉल सही छोड़ा है। रंजीत फराटे बहुत ही बेहतरीन खिलाड़ी, हर पर मौला खिलाड़ी, ऑलराउंडर खिलाड़ी है। आईसी चषक 2024 में इन्होंने रबर बॉल में बहुत अच्छा प्रदर्शन किया। आज इनको गेंदबाजी करने का मौका नहीं मिला, लेकिन बल्लेबाजी उम्दा कर रहे हैं। 61 1 विकेट के नुकसान पर। ओवर चौथा प्रगति पर। दानिश पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर वाइड बॉल और उसके बाद में तीसरी वाइड बॉल है। तो डर है, मन में थोड़ा सा डर है, थोड़ी आशंका है। रंजीत फराटे जो धुआंधार बल्लेबाजी कर रहे हैं, 10 गेंदों में 34 रन अभी तक इन्होंने बनाए हैं। बेहतरीन बल्लेबाजी। टॉस इसके ऊपर प्रहार किया, गेंद स्क्वायर लेग बॉडी लाइन की तरफ जा रही है। मेहनत इतने खामोशी से करो कि कामयाबी शोर मचाए। मैदान के अंदर जबरदस्त बल्लेबाजी रंजीत फराटे द्वारा, ये रुकने का नाम नहीं ले रहे हैं और तोड़फोड़ बल्लेबाजी करते हुए 40 पर पहुंच चुके। स्कोर 67 रन 1 विकेट के नुकसान पर। राजू गजब की बल्लेबाजी मैदान के अंदर रंजीत द्वारा। नक्कीच मी डीप स्क्वेअर लेगला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो, एक मुलगा त्या ठिकाणी खेळतोय, बॉल के साथ खेल रहा है, ग्रीन टी शर्ट, और जो दर्शक वहां पर है थोड़ा पीछे हो जाइए। त्याला मुलाला देखील थोडं मागे घ्या आणि तुम्ही पण थोडं बाउंड्री लाईनच्या मागे व्हा। आपणा सर्वांना विनंती राहील, जे डीप स्क्वेअर लेगला आहेत तो पिरॅमिड बरोबर उभा ठेवा तिथे, ट्रायंगल बाउंड्रीला। यस, आणि काय ताबडतोब बॅटिंग आपण पाहतोय प्रशांतजी या ठिकाणी। रणजित फराटे याला स्ट्राईक देतो। राज 67 धावा आहेत आणि कोणाला वाटलं होतं, मात्र ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय याने निश्चितपणे या सामन्याची रंगत वाढवलेली आहे। अजून 3-4 षटकार आले, मॅच इज ऑन फॉर सिद्धेश्वर बॉयज। दानिश, क्या बात है, तोड़ी नाकू, फोड़ी नाकू, हुक्कू पाड़ी नाकू। मैदान के अंदर तोड़फोड़ वाली बल्लेबाजी रंजीत फराटे की बल्लेबाजी अगर आपको अच्छी लगी है तो जोरदार तालियां बजाइए, तालियां बजाइए। मैच कौन जीतेगा बाद में पता चलेगा, लेकिन रंजीते सबका दिल जीते, सबका दिल जीते। आज कमाल की बल्लेबाजी, हेलीकॉप्टर उड़ गया, बॉडी लाइन के बाहर लँड होता बा दर्शक दीर्घामी। नक्कीच बॅट्समन बॅकलिप बघा, ज्या पद्धतीने एखादा योद्धा लढतो, महायोद्धा, त्याप्रमाणे आपण त्याला पाहिलेला आहे। धाव संख्या पुढे सर, हा बघा ज्या पद्धतीने आपले डोले शोले दिखा रहे हैं। आज दीपक शाह मेमल ट्रॉफी मध्ये देखील 2 सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी करताना पहिल्या सामन्यामध्ये 4 स्ट्रायकर्स विरुद्ध केलेली दमदार फलंदाजी। दानिश यावर आक्रमण केलेलं आहे। धाव संख्या 73, धावांची गरज आहे 27 आणि 27 मला वाटतं 49 या 48 धावांची गरज राहील। आपलं इक्वेशन देखील आपल्याला पाहायला मिळेल। 12 चेंडूमध्ये 46। नितीनजी प्रधान साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत। अतिशय अडीतडीचा सामना रॉयल स्टना विरुद्ध सिद्धेश्वर बॉयज। 121 धावांचा डोंगर, लक्ष्याचा पाठलाग करताना कोई भी लक्ष्य बड़ा नहीं होता, जीता वही जो हारा नहीं और हारा वही जो लड़ा नहीं। लड़ने का जज्बा, जोश, जुनून, पागलपन दिखा रहे। बल्लेबाज का नाम है रणजीत। रंजीत नहीं, रंजीते, ये दिल जीते। कमाल की अभी तक बल्लेबाजी रही है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार पर तैयार है। दानिश सामना करेंगे रंजीत। ये बहुत बड़ा मंच आप देख रहे हैं, नॉस्टर चषक 2024 का। छोटी गेंद पर प्रहार किया, लेकिन फिलहाल इस वक्त खिलाड़ी है बॉडी लाइन पर, गेंद के नीचे आ रही है, कैच हो जाएगा। बहुत ही अच्छा कैच, रंजीत आउट। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है, जंग चढ़ा है क्रिकेट का, रंग रंग में भंग। रंजीत आउट, बिग विकेट, बहुत बड़ा झटका लगा है। नक्कीच मात्र या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा करा, गजर करूया। झुंजार वृत्ती, अद्वितीय, अद्भुत। चिकाटी काय असते, संघर्ष काय असतो, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। 13 चेंडूमध्ये 46 धावांची तुफानी विध्वंसी खेळी करून 6 षटकार, 352 चा स्ट्राइक रेट। एकदा जोरदार टाळ्या हो द्या रणजीत फराटेसाठी। रंजीत फराटे फिलहाल आपके स्क्रीन पर। शानदार बल्लेबाजी बिल्कुल इनकी रही है, लेकिन काम समाप्त नहीं हुआ राज गोटनकर का। इन्होंने टेनिस बॉल क्रिकेट में बेस्ट बैटर का अवार्ड प्राप्त किया था, 72 रन बनाए थे, बहुत ही उम्दा बल्लेबाजी की थी। काबिलियत है, कागज पर बिल्कुल शेर है, और रंजीत फराटे ने प्लेटफॉर्म बना के दिया है। तो मैच समाप्त नहीं है, मैच ऑन रहेगा। बहुत बढ़िया खेल मैदान के अंदर, बहुत ही अच्छा खेल। जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी। नक्कीच
ज्या पद्धतीने या ठिकाणी खेळ केला, स्वतःवर नाराज झाला, तो बसला त्या खेळपट्टीवर की मी माझ्या संघाला एवढ्या जवळ घेऊन आलो, मात्र राज गोठणकर, शुभम या ठिकाणी वैभवजी बंडागळे यांच्याकडून पारितोषिक आहे. जर 5 षटकार मारले तर आपणास 501 रुपयाचं पारितोषिक आहे. बंडागळे यांच्याकडून हे पारितोषिक आहे. 14 चेंडू 48 धावांची गरज, अजूनही 14 मधले किमान 8 षटकार. आणि नवीन फलंदाज आता फलंदाजीसाठी आलेला आहे, ज्याचं नाव आहे, आपण पाहणार आहोत, राज गोठणकर बरोबर. बैट्समैन इज ऑन स्ट्राइक. अंश म्यूजिकल इनकी तरफ से 5 सिक्सर के लिए, 501 राज गोठणकर के लिए. 14 गेंदों का खिलाना बाकी, 48 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. मैदान के अंदर कांटे की टक्कर, ऑफ स्टंप के बाहर गेंद, उसके ऊपर प्रहार, गेंद बॉलिंग के बाहर, तोड़ डाला, फोड़ डाला. इस मैच में बल्लेबाज ने गेंदबाज को धो डाला. गेंद खबर बॉल लाइन के बाहर जाती हुई 6 रनों के लिए. 13 गेंदों 42. मैच समाप्त नहीं है, मैच ऑन है. tenniscricket.in पर हमारे साथ आप जुड़े रहे. नक्कीच या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर चेंडूला खेळून काढलाय आमच्या व्यासपीठाला मानवंदना राहुल आला आणि राहुलची चाहूल बघा. हा येतोय राहुलची चाहूल आणि हा येतोय गगनचुंबी षटकार. व्हॉट अ शॉट. मॅच इज ऑन. अजूनही 13 बॉल मधले 7 षटकार आले तर मॅच निश्चितपणे या ठिकाणी जवळ येऊ शकते. ती कामगिरी करावी लागेल. 13 चेंडू 42 धावांची गरज. स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज सज्ज आहे. नॉन स्ट्राईकला राज गोठणकर, गोलंदाज दानिश, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सज्ज, ओव्हर द विकेट सज्ज होतोय. काय घडणार बघूया. अतिशय अटीतडीचा सामना. 13 चेंडू 42 धावांची गरज. स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज राहुल कश्यप, दानिश, लेफ्ट आर्म, ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू. आत्ता मात्र चेंडू डॉट. 12 चेंडू 42 धावांची गरज. एक कुठलं तरी षटक निवडावं लागेल ज्यामध्ये 4 षटकार येणं गरजेचं आहे किंवा 5. मॅच इज ऑन हियर. प्रशांत जी, राजू यही ओवर है जिसमें आपको वो बड़े स्ट्रोक खेलने हैं. और दानिश के ओवर में 21 रन जो आस्किंग रन रेट था उसके हिसाब से चल रहे हैं. अतिरिक्त खिलाड़ी हमारे साथ वेदमान बैठे हुए लेकिन चिंता में है. और ये बहुत बड़ा मंच है राजू. ये हमारे मेहमान भी हैं, आयोजनकर्ता इस वक्त मंच के ऊपर है. ये रोचक और दिलचस्प मुकाबला जिसका लुत्फ उठाते हैं. बहुत ही इंटरेस्टिंग मैच है. 12 गेंदे 42 रनों की ज़रूरत है. दोबारा मैदान के अंदर चर्चा और ज़्यादा समय आपको नहीं लेना, वक्त इतना हमारे पास नहीं है क्योंकि 4:23 का समय हो गया है. वक्त की नज़ाकत के साथ आगे बढ़ने की ज़रूरत है. ये कांटे की टक्कर है. सिद्धेश्वर बॉयज और रॉयल स्टनर. स्टनिंग परफॉर्मेंस. 121 का पीछा हो रहा है. और प्रदीप पाटिल 12 गेंदों में 42 रन पीछा किया था. गुजरात में वो इन्होंने धमाका किया था. आज मैच में एक बार फिर जान डालने के लिए एक खिलाड़ी है मैदान के अंदर, राज गोठणकर. और राहुल ने अच्छा स्टार्ट किया है. तो मैच में अभी भी बहुत कुछ आना बाकी है. रात अभी बाकी है, बात अभी बाकी है. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. ये तो सिर्फ झांकी है, बहुत कुछ आना बाकी है. अपने बोरी कमान पर गेंदबाज तैयार. नरेश टोमरे सामना करेंगे बल्लेबाज स्ट्राइकर इन पर फिलहाल राज गोठणकर. इस बार अच्छी गेंद ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. बीट हुए बल्लेबाज चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर की तरफ. सिद्धेश्वर बॉयज के लिए जैसे कि राजू समीकरण बता रहे हैं, कम से कम वो 14 छक्के आपको खेलने हैं. 11 गेंद में 42 चाहिए. पहली गेंद बहुत अच्छी थी. सुंदर गेंदबाजी नरेश द्वारा. नक्कीच खालापूर खोपोलीचा खेळाडू आपण पाहतोय. नरेश टोमरे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकला राज गोठणकर. 11 चेंडू 42 धावांची गरज. पोईसर जिमखाना एंडकडून सज्ज. पुढील चेंडू शॉर्ट चेंडू कव्हरच्या वरून. हा देखील घणाघाती हल्ला आणि चेंडूने गाठलाय दूरवरचा पल्ला. हा येतोय गगनचुंबी. अजून एक सुंदरसा फटका, षटकार. इस ओवर में राज गोठणकर का बल्ला और ये कर रहे गेंदबाज के ऊपर हमला. राज का बल्ला, माशाल्लाह माशाल्लाह, क्या बल्लेबाजी मैदान के अंदर हो रही है. माइंडसेट बहुत अच्छा है. क्रिकेट मैदान के अंदर जबरदस्त हो रहे. कड़क शॉट. 10 मधले 6 षटकार अजूनही आवश्यक आहेत. नरेश टोमरे सज्ज होते. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू राजसाठी. हा देखील हवेमध्ये उंच गेलेला आहे. बघूया खेळाडू त्या ठिकाणी जात आहेत. कॉल दिलेला आहे मात्र या ठिकाणी चूक होते. एक धाव पूर्ण केलेले जोपर्यंत त्या ठिकाणी पोचणार. इथे की तिथे, तिथे की इथे. इथं दिसना तिथं दिसना, शोधू कुठं. दिसला ग बाई दिसला. मात्र 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. आता 9 चेंडू आणि धावांची गरज आहे आता 34. मैच अभी भी बना हुआ है. मैच को पकड़ के रखने की जरूरत है और वही काम किया. 9 गेंदों में 34 रनों की जरूरत है. स्कोर 87, 2 विकेट के नुकसान पर. टूर्नामेंट का हाईएस्ट टोटल आप देख रहे हैं 121 रॉयल स्टनर ने बनाया. लेकिन सिद्धेश्वर बॉयज डिफेंडिंग चैंपियन टीम मैदान के अंदर लड़ रहे हैं.
जिंदगी बदलने के लिए लड़ना पड़ता है और आसान करने के लिए समझने की जरूरत है, क्रिकेट की परिभाषा को समझने की जरूरत है। इस बार बल्ला घूमा, मैदान झूमा, तालियां बजाने का मौका, ठोको ताली, ठोक डाला। इस बार डिस्पैच किया बाउंड्री लाइन के बाहर, राज गोठणकर ऑन फायर। नक्कीच जबरदस्त बल्लेबाजी, खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी आपण पाहतो। 8 चेंडू 28 धावा। कोणाला वाटलं होतं पहिला डाव संपल्यानंतर हे घडणार आहे? दाखवून देतो राज गोठणकर, नेहमीच सिद्धेश्वर बॉईजसाठी अप्रतिम कामगिरी करणारा। विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडू शकेल मजला अजून अशी ती भिंत नाही, येथील वादळे खेटेल तुफान तरी चालतो वाट माझी, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलास पसंत नाही। 8 चेंडू, धावांची गरज आहे, अतिशय अटीतटीचा सामना, काय घडणार काय बिघडणार? नरेश ठोंबरे सज्ज होतोय। 8 चेंडू 28 धावांची गरज। पुढचा चेंडू, या देखील चेंडूला खेळून काढले, बघूया खेळाडू आणि बाद। हो हो हो, घोर निराशा, नितीश मोरेच्या हातामध्ये झेल देऊन राज गोठणकर परततोय। 7 चेंडू 28 धावा। प्रशांतजी, असं कोणाला वाटलं होतं की 93 पर्यंत धावसंख्या पोहोचेल आणि काय कमबॅक? बिल्कुल, राज गोठणकर 7 गेंदों में 16 रन बनाए, 228 का स्ट्राइक रेट। और ये डगआउट की तरफ क्यों जा रहे हैं, देखिए एक बार फिर एक्शन रिप्ले में। tenniscricket.in द्वारा टिप ऑफ टाइम के बाहर था और आपको स्क्वायर कट करना था, अगर स्क्वायर कट करते तो पॉइंट के ऊपर से गेंद बॉडी लाइन की तरफ जाती, लेकिन राज का ये जो शॉट सिलेक्शन था वो अच्छा नहीं था। यहाँ टाइमिंग के ऊपर निर्भर है। देखिए शफल हुए, ऑफ टाइम के बाहर देखिए कहाँ खेलने का प्रयास, तो स्क्वायर कट प्रॉपर स्क्वायर कट करने की अगर कोशिश करते तो बात बन जाती, लेकिन बल्ला एक बार फिर जोर से घुमाया, ताकत का इस्तेमाल किया, दिमाग का इस्तेमाल नहीं किया, टाइमिंग के ऊपर निर्भर नहीं रहे, टोको गेंद लगी और पॉइंट पर बहुत ही आसान कैच। नहीं, बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आ रहे हैं, राहुल कश्यप का साथ देने के लिए महेश शिंदे, जिनके पास भी काबिलियत है। 7 गेंदे 28 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। मैदानावरती आतापर्यंत 10 षटकार ठोठावले गेलेत, उर्वरित 3-4 षटकारांची आवश्यकता बॅटिंग करणाऱ्या टीमला। 3च्या कमीपेक्षा या ठिकाणी षटकार ठोठावण्याकरता संधी द्यायची नाही रॉयल स्टनरला, आणि तो प्लान असेल। रबर बॉल का टूर्नामेंट है, क्रिकेट का खेल बहुत आसान है, गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से आ रही है और दोनों तरफ से शानदार बल्लेबाज। अजय, न्यू बैटर मैदान के अंदर आए। 7 गेंदे 28 रनों की जरूरत है। अपनी बॉलिंग मान पर नरेश तैयार, बढ़िया गेंद टिप्पा खाने के बाद नीचे रही है, ऑन साइड पर खेलना चाहते थे, क्रीज के गहराई में चले गए, लेकिन उसका कुछ ज्यादा फायदा नहीं हुआ। लेग बाय का असर, 6 गेंदे और जीतने के लिए 27 रनों की जरूरत है। 4 बड़े स्ट्रोक आपको खेलने हैं। क्या इस ओवर में, आखिरी ओवर में वो 4 बड़े स्ट्रोक आएंगे? देखने वाली बात है। क्या करण अर्जुन आएंगे? आएंगे, आएंगे, जरूर आएंगे, मजा आएगा। सिद्धेश्वर बॉयज इंतजार कर रहा है, वो 4 बड़े स्ट्रोक रॉयल स्टनर चाह रहा, अगर 3 भी आएंगे कोई परेशानी नहीं है, लेकिन 4 नहीं आने चाहिए। 4 आएंगे तो बिल्कुल बहुत परेशानी हो जाएगी। राजू, क्या करण अर्जुन आएंगे? क्या रन आएंगे? करण अर्जुन भी आएंगे और रन भी आएंगे। 6 चेंडू 27 धावा। पण माझ्या मनामध्ये हा प्रश्न पडला की राहुल कश्यपने ती धाव का घेतली? स्ट्राईक स्वतःला घेणं गरजेचं होतं। अतिशय अटीतटीचा सामना, काही घडू शकतं। या ठिकाणी आमिर दाफेदार देखील आलेले आहेत, उमेश वाघ त्या ठिकाणी आहे, स्वतः हर्षद पेंढारी आहेत। या शेवटच्या 6 बॉलसाठी गोलंदाज कोण येणार, कोणावर विश्वास ठेवणार? चला लवकर, जास्त वेळ घेऊ नका। अतिशय अटीतटीचा सामना आपण पाहतोय। सिद्धेश्वर बॉईज विरुद्ध सुरू असलेला सामना, रॉयल स्टनर 94 धावा, 121 धावांचं लक्ष्य पार करत असताना मैदानात जणू काय आणला खेळाडूने युद्धाचा आव, चांगलाच रंगलाय दुसरा डाव। या मॅच वरती कोण कोण होणार आपलं नाव, कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव। मैदानावरती हा धाव जो आहे तो रंगलाय, दुसरा डाव रंगलाय। उर्वरित 6 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे। अप्रतिम खेळ मैदानावरती, यात काही शंका नाही आहे। 94 धावा धापलकावरती आतापर्यंत आलेले आहेत। उर्वरित 6 चेंडूमध्ये 27 धावा या ठिकाणी डिपेंड करणार का, की या 27 धावा बॅट्समन या ठिकाणी ठोकणार? काय घडणार मैदानावरती, काय घडणार आणि काय बिघडणार? tenniscricket.in वरती आपण नॉस्टार चषकाचा थरार पाहतो आहे, महासंग्राम पाहतो आहे, लाख मोलाची स्पर्धा या ठिकाणी पाहतो आहे। काल पण रोचक, काल पण आपण बघितलं रोमहर्षक सामने झाले, आजही तशा प्रकारचे सामने दुपारनंतर आपल्याला पाहायला मिळतात। कडक उन्हामध्ये कडक मॅच मैदानावरती। चला लवकर, नॉस्टार चषक नक्कीच काल देखील रोमहर्षक लढती आपण पाहिला, आता देखील चित्तथरारक सामने पाहायला मिळतात। म्हणूनच दर्दी प्रेक्षक आणि प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। काही क्षणातच या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट आणि नेहमीच ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपण एक वेगळ्या प्रकारची सुरुवात झाली। नॉस्टार चषक 2024, आदरणीय सन्मान्य उत्तर मुंबई सन्मान्य माजी खासदार गोपाळ शेट्टी साहेब ज्यांचं या ठिकाणी काही क्षणातच आगमन होणार आहे। खूप वेगवेगळ्या माध्यमातून कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि वेगवेगळ्या स्तरातील लोकांसाठी
फार महत्वाचं योगदान देणारे असे व्यक्तिमत्व. 6 चेंडू 27 धावांची गरज. स्ट्राईकला आपण पाहत आहोत. सज्ज होतोय अजय, मात्र नॉन स्ट्राईकला राहुल कश्यप. असं वाटलं होतं मला की राहुल धावणार नाही आणि स्ट्राईक स्वतःकडे घेईल, मात्र 4 कंपल्सरी षटकार आवश्यक आहेत. आदिल ने पहले ओवर में राजू 15 रन दिए थे, 20 रन दिए थे और उनको बुलाया गया. सामने बल्लेबाज अजय, न्यू बैटर. एक तरफ मौका मिलेगा नॉन स्ट्राइकर इन पर जो बल्लेबाज उनके ऊपर भी बहुत बड़ी जिम्मेदारी. राहुल कश्यप, इस ओवर की पहली गेंद. 6 गेंदों में 27 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. पहली गेंद बहुत अच्छी है लेकिन सवाल पूछा गया, अंपायर ने नोट आउट कहा कोई नुकसान नहीं है. सबसे बड़ी बात है राहुल कश्यप के पास स्ट्राइक आना बहुत जरूरी था, तभी जाकर वो रन आएंगे. अजय संघर्ष कर रहे हैं. 5 गेंदों का खेल, 26 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. 5 चेंडू 26 धावांची गरज. 5 मधले कंपल्सरी 4 षटकार आवश्यक. राहुल कश्यप या ठिकाणी आगमन होत आहे. सन्माननीय आदरणीय उत्तर मुंबई माजी खासदार गोपाळ शेट्टी साहेबांचं संसद रत्न पुरस्काराने सन्मानित. गेले कित्येक वर्ष आपण पाहिलं आपल्या उत्तर मुंबईमधील वेगवेगळ्या माध्यमातून उद्यान सम्राट म्हणून ज्यांची ओळख आणि निश्चितपणे वेगवेगळी क्रीडा संकुलं देखील आपण पाहिलेली आहेत. आता मात्र एका क्षणी त्या ठिकाणी खेळून काढलेला चेंडू वाहतोय. 1 बाउंस चौकार. कणकणीत दणदणीत समीकरण बदलतंय. 4 चेंडू 22 धावांची गरज. राहुल 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 विजयाची चाहूल. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक जिंकण्यासाठी आपण बघितलं तर आवश्यकता आहे 22 धावांची. चौकार षटकारांची आतषबाजी करून आम्ही करू खोऱ्याने धावा, फलंदाज म्हणतायत. चौकार षटकारांची करून आतषबाजी आम्ही करू खोऱ्याने धावा, गोलंदाज म्हणतायत. घेऊ विकेट गाणे गाव सूर नवा ध्यास नवा. तर यावेळेला सर्व प्रेक्षक म्हणतायत वाढू दे उत्कंठा क्षणाक्षणाला, आमच्यासाठी प्रत्येक क्षण खास हवा. याच दरम्यान या चौकाराबरोबरच या ठिकाणी आपल्या या स्पर्धेचे मार्गदर्शक उत्कृष्ट संसद रत्न पुरस्कार प्राप्त खासदार उत्तर मुंबई आदरणीय गोपाळ शेट्टी साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होतं. नक्कीच या ठिकाणी आगमन होतं. एकदा जोरदार टाळ्यांचा गदर करूया आणि स्वागत करूया उत्तर मुंबई सन्माननीय माजी खासदार गोपाळ शेट्टी साहेबांचं. उद्यान सम्राट म्हणून आणि नेहमीच क्रीडा संकुल म्हणून आपण पाहतोय आज या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले सर्व प्रेक्षक वर्ग आणि खेळाडू व्यासपीठावर ज्यांचं आगमन होत आहे. नेहमीच आपण पाहिलं हे भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं 3रं वर्ष 3रं पर्व. नॉस्टा चषक 2024 युवक मंडळ जनमित्र फाउंडेशन पैसा जिमखाना अजय स्पोर्ट आणि सिद्धेश्वर बॉईज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नॉस्टा चषक 2024. आता मात्र ज्या स्थितीमध्ये आपण सामना पाहतोय, खेळाडू ऑन साईडला मारलेला फटका 1 धाव पूर्ण करतायत. खूप सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. 121 धावांचा डोंगर या ठिकाणी चेस करताना आपण पाहत आहोत. अमर शाह यांचं देखील हार्दिक स्वागत. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतं. अतिशय अटीतडीचा सामना. मी रायगड संघाला विनंती करतोय, जय अंबे गिरगाव, जय अंबे 11 गिरगाव रायगड, आपण टॉससाठी यायचंय. आता मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळून काढलेला आहे पॉइंटला आणि हा देखील चेंडू 1 बाउंस सीमा पार. खणखणीत दणदणीत अजून एक चौकार. 100 धावा पूर्ण केल्या सिद्धेश्वर बॉईज संघाने. एकदा जोरदार टाळ्या होत्या. व्हॉट अ चेस. 1 बॉल 17 धावा आवश्यक आहेत. 6 ओव्हरमध्ये 120 धावा, 121 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना सिद्धेश्वर बॉईज संघाची देखील आपली बाजी या ठिकाणी लावली. जवळपास 100 धावा या ठिकाणी चेस करताना पोहोचलेत. 1 बॉल 21 धावांची गरज. 2-3 षटकार आले असते तर नक्कीच या ठिकाणी सामन्याचं गणित समीकरण बदलू शकतं असतं. आदिल राऊंड द विकेट. आता मात्र अजयने मारला फटका शेवटच्या चेंडूवर. 106 फक्त 15 धावांनी पराभव झालेला आहे. मात्र काय पद्धतीने लढलेत, झुंजार वृत्ती अप्रतिम आपल्याला पाहायला मिळालं. रॉयल स्टनर टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर रायगड टीम जयंबे रायगड संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. आपण मंचावरती पाहू शकता आमच्या सर्वांची दिल की धडकन, आमच्या सर्वांचे आधारस्तंभ खासदार उत्तर मुंबई आदरणीय गोपाळजी शेट्टी साहेब आज आपल्याकरता जी मैदानं उपलब्ध आहेत आपल्या भागामध्ये, त्यामध्ये निश्चितच साहेबांचं फार मोठं योगदान आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण जाहीर करतो. तत्पूर्वी टॉस केला जाईल. मी दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण यायचंय.